ज्या वेळेला आपण श्वास ताब्यात घेतो, माइंड युअर ब्रीदिंग, माइंड युअर गॅप, माइंड युअर माइंड, 3 पुस्तकं आहेत. माइंड द गॅप, या गॅपला आपण लय शब्द वापरतो आणि लय योग हा एक योग आहे. म्हणजे कितीही आपण मायक्रो सेकंडची जरी असेल तरी गॅप असते. 3 आपण म्हणतो डीप ब्रीदिंग 3 टाइम्स म्हणजे 1, 2 and 3 कंटिन्युअस नाही. ब्रेथलेस नावाचं एक गाणं होतं शंकर महादेवांचं, जवळजवळ 3 मिनटं तो श्वास न घेता गाणं म्हणत होता. एका तरुणांनी त्याला विचारलं की हाऊ कॅन यू डू दॅट, मग कुठे प्रॅक्टिस केलं? त्यांनी एकच उत्तर दिलं, मुझे मरना है क्या, मुझे मरना है क्या, मैं सांस लेता हूँ कळत नाही. हजारो गाणी लता मंगेशकरनी म्हणली पण नाही, श्वास घेते कळतच नाही. गाण्याचं ते एक महत्त्वाचं सूत्र आहे. एक सध्या अप्रतिम गाणं आहे, ती गायिकासुद्धा चांगली आहे. आता तिला कळवणं त्याच्यापेक्षा महाराजांना सांगणं की ती भूपाळी आहे. ऐकूया उद्या की या माझ्या मनात ओंकारात घुमू दे. अप्रतिम गाणं आहे, पण प्रत्येक वेळेला श्वास जाणवतो. गाणं छान आहे, चाल चांगली आहे. स्वामी स्वरूपानंदांना समोर ठेवून म्हणते ते, आणि स्वामी स्वरूपानंदांचा जो गाभारा आहे ना तिथे ते गाणं शूट केलेलं आहे, पण श्वास आहे. तुम्हाला सांगतो, प्रत्यक्ष कम्युनिकेशन करण्यापेक्षा थ्रू महाराज, आणि त्याच्यात नो इगो प्रॉब्लेम इज इन्व्हॉल्व, काहीच इगो नाही आहे. महाराजांना सांगायचं, महाराज जरा बघा ना तिकडे, ही मुलगी एवढी छान गाते, तिची दुसरी तिथेच बसून गेलेलं गीत आहे, श्वास कळत नाही. माझा अनुभवच आहे. एक बाई रस्त्याने आपल्याला शाळा सुटल्यानंतर दिसतं, लहान मुलं आहे आणि उजव्या हातात धरलेलं आहे, निघालेली आहे. सो द चाइल्ड इज एक्सपोज टू द ट्रॅफिक. तिला गाडी थांबवून सांगण्यापेक्षा तिला कळतच नाही, कारण आपण गाडी थांबवत नाही, स्लो करतो आणि सांगतो, अगं मुलाला त्या बाजूला धर, कुठल्याही भाषेत. महाराजांना सांगा, 9 out of 10 टाइम्स तुम्ही फक्त आरशातून बघा, त्यांनी मुलाला या बाजूला घेतलं असतं. महाराज, ते मूल त्यांनी चुकीच्या दिशेला धरले हो, तिला डाव्या हातात धरायला सांगा. महाराजांना सांगा. जितकं आर्तपणे सांगाल आणि जितकं दुसऱ्याच्या कल्याणासाठी सांगाल ना, दॅट्स इज डन. झालंच म्हणून समजा. तुम्ही सांगितल्याने होणार नाही, हो म्हणतील, करणार नाहीत, कदाचित वाद घालतील, माय चाइल्ड मरू दे, काही म्हणतील. थ्रू महाराज. तुमच्या मुलांचा अभ्यास थ्रू महाराज. महाराज मुलगा SSCला आहे, तुमचा मुलगा आहे, तुम्ही बघून घ्या, बस. त्याला अभ्यास कर, तो कंटाळतो, खरंच कंटाळतो. म्हणून विचार केला पाहिजे की एवढी देणगी मला मिळालेली आहे, माझं शरीर, हा ट्रॅक, व्हर्टिकल ट्रॅक, ब्रीदिंग कितीदा सांगितले, पुन्हा पुन्हा सांगत नाही. फक्त माणूस उभा श्वास घेऊ शकतो, फक्त माणूस. बाकीचे जे आहेत ना सगळे आडवे श्वास घेतात. केवढी देणगी मला मिळालेली आहे. पुढचे पाय माझे कन्व्हर्ट झाले, इव्हॉल्व झाले. आता मी हात वर करू शकतो, नमस्कार करू शकतो, स्लोगन्स देऊ शकतो, हातात पेन धरून लिहू शकतो, ब्रश धरून चित्र काढू शकतो, निरनिराळ्या मुद्रांनी नृत्य करू शकतो, हातोडी घेऊन मूर्ती तयार करू शकतो. काय करू शकत नाही मी? खरंच प्रत्येक गोष्ट आपल्याला करता येईल. शरण गेलं पाहिजे. शरणागती फार महत्त्वाची आहे. प्रसंग सांगतो. दोन्ही शिल्पकार आहेत. एक कविता आहे आणि एक कथा आहे. कविता आहे, पण कथा सत्यकथा आहे. पहिल्यांदा कविता बघूया. कुसुमाग्रजांची आहे. कवितेचं नावच आहे मूर्तिभंजक. मूर्ती फोडून टाकतो. पण हा मूर्तिकार आहे. अनेक मूर्ती केल्या, प्रदर्शनं भरवली, कंटाळा आला. प्रसिद्धी, पैसे. आता मी वनात जातो, पण हातुडीने चिन्नी घेऊन जातो. तिथे गेल्यानंतर काही दिवस एकांतात राहतो. त्याला एक दगड दिसतो. म्हणतो या दगडातून सुंदर मूर्ती तयार होईल. त्याच्यातला मूर्तिकार जागा होतो, सुंदर मूर्ती तयार करतो. ती मूर्ती त्यालाच इतकी आवडते, लक्षात ठेवा, की तो म्हणतो की आता मूर्ती ठेवूया आणि बाजूला छोटंसं मंदिर बनवूया. त्यातल्या त्यात देखणं मंदिर बनवतो. आता जर बनवले तर फूल पान, त्यांनी कवितेत सांगितलं आहे त्या परिसरात एकही पान किंवा फूल ठेवत नाही, इतकी तो त्या देवाची पूजा करतो. पण शेवटी देव दिसतच नाही. कवीचे एकच ओळ आहे किंवा 2 ओळी आहेत. कविता छोटी आहे, अशी रुंदीने. म्हणून तुम्हाला सांगतो,
आकाशाकडे बघत बसतो की तू आकाशात तरी आहेस का. मला तो इतकं करून अनुभव दिलेला नाहीस तोपर्यंत लोकांना कळलेलं असतं इथे एक छान मंदिर आहे, इथे एक छान मूर्ती आहे. लोक बघायला येतात आणि ज्या वेळेला बघायला येतात लक्षात ठेवा, लोकांना आनंद मिळतो. आहा काय सुंदर, किती शांत वाटतं इकडे. त्याला नाही मिळत. मूर्ती फोडून टाकतो तो. असं केस पिंजारलेला, दाढी वाढलेली वेडासारखा आकाशाकडे बघत असतो. लोक म्हणतात हाच तो मूर्तिभंजक असला पाहिजे. मूर्ती केली कोणी लोकांना माहीत नाही, पण हा असा वेड्यासारखा बसलेला आहे, मूर्तीचे तुकडे केलेले आहेत. कवी म्हणतो खुळाचं, मूर्ख आहे तो, खुळाचं कळेना पाषाणापासून अपेक्षा कशाची उपेक्षे वाचून. अपेक्षा कशाची उपेक्षे वाचून. उपेक्षा म्हणजे काय मिळणार आहे तुम्हाला? नाही मिळणार. जे पाहिजे ते त्या मूर्तीच्या आत आहे, मूर्तीत नाही. म्हणजे तुम्ही मूर्ती वगैरे रंगवलीत, मग तुम्ही मेकर ऑफ दॅट आयडल इमेज, यू आर नॉट क्रिएटर. दगड कोणी तयार केले मागे आपण बघितलं होतं ना, ती गोष्ट तिसरी बघूया. पण दुसरी गोष्ट बघूया. ही सत्यकथा आहे. गुणाकर नावाचा शिल्पी आहे. शिल्पी म्हणजे मूर्तिकार, निज्ञानी शिल्प तयार करणारा. खूप शिल्प काढली. आई त्याचं दैवत होता. रोज रात्री ती हातोडी आणि छिन्नी आईच्या पायाशी ठेवायचा, नमस्कार करायचा आणि झोपायचा. कंटाळा आला. तो म्हणतो मी संन्यास घेतो, शिल्प संन्यास. आता मी करणार नाही काय. आई म्हणाली का रे? तो असं कर, आता माणसांच्या तो देवांच्याच मूर्ती बनव. तो देवांच्या मूर्ती बनवतो. त्यांची मंदिरं होतात. आता पहिलं मूर्ती बनवण्यात 2 वर्ष इतर ठिकाणी बनवत राहतो, परत त्या मंदिरात जातो. मंदिरात सगळा व्यापार आणि बाजार. कंटाळतो. तो म्हणतो यासाठी का मी मूर्ती बनवली होती? इकडे सगळाच व्यापार चालतो. मी व्यापार सांगत नाही, कारण आपल्याला सगळ्यांना माहीत आहे मंदिरात कसे व्यापार चालतात ते. कंटाळतो. आईच्या ठिकाणी नंतर मी शिल्पसन्यास घेतो. आई म्हणाली असं कर रे, जे महापुरुष आहेत, राजे वगैरे, त्या काळात राजे होते, त्यांचीच मूर्ती तयार कर. राजाला आवडते त्या व्यक्तींची मूर्ती तयार कर. म्हणून तो राजा, राजाचे वडील, राजाला नर्तकी आवडते म्हणून ती नर्तकी, कोर्ट डान्सर ज्याला म्हणतात, मूर्ती तयार करतो. अप्रतिम. काही दिवसांनी भेटायला जातो. राज्यात सगळं राजकारण चालू आहे, पॉलिटिक्स. सगळ्यात त्यांनी मूर्तीच्या हातीमध्ये कुठचं कारस्थान करायचं, कॉन्स्पिरसी टू डिथ्रोन द किंग. हा राजा आहे त्याला काढून, म्हणजे त्या मूर्तीच्या भोवती भक्तीचं वातावरण असण्याऐवजी हे होतं नर्तकीकडे जातो. तिथे तरी काहीतरी कलेचं मला शांती मिळेल. तर तिच्याकडे तेच. हे सेनापती जो आहे ना, तो सेनापती तुझ्याकडे येतो ना, बस विष घालून त्याला ठार मार. दुसरा सेनापती उदे, आपण इथे म्हणजे क्रांती करूया आणि उलटून टाकूया. तिथेही तसंच राजकारण. परत जातो, आईच्या पायावरशी ठेवतो. त्यावेळेला आई म्हणते की शिल्प संन्यास घेऊ नकोस, यू टेक संन्यास अँड गो टू द फॉरेस्ट. टेकडीवर जातो. आता तुम्ही श्रवणबेळगोळ नावाचं कर्नाटकातलं जे गाव आहे, तिथे बाहुबलीची जगातली सगळ्यात मोठी, आपण ज्याला म्हणतो ना मोनोलिथिक, म्हणजे दगड, एका दगडातली मूर्ती आहे. आम्ही ज्या वेळेला बघायला गेलो होतो, त्याच्या पायाचा जो अंगठा आहे ना, माझी अर्धी उंची आहे. काय केवढं आहे ते. म्हणजे मराठीत म्हणतात तसं. त्याचं वरती डोकं बघायचं असेल तर तुमची पगडी किंवा टोपी पडलीच पाहिजे खाली, इतकं उंच आहे ते. घडलेली कथा आहे. तो म्हणतो की छप्पर डोक्यावर असल्यानंतर त्याचा बघा बाजार येतो, व्यापार होतो, व्यवहार होतो, संसार येतो, प्रपंच येतो आणि राजकारण येतं. वरती छप्पर नको. काय त्यांनी चिंतन केलं असेल कुणास ठाऊक. म्हणून तो टेकडीवर जातो आणि तो दगड टेकडीवर कसा नेला वगैरे हे सगळं चमत्कारच आहे. आणि तो ते करतो. इतकी सुंदर मूर्ती, असं उभी मूर्ती कशी म्हणतो बनवतो. आणि ती मूर्ती आता उभी केली पाहिजे. साहजिकच राजाच्या कानावर जातं. इतकी सुंदर बाहुबली, तो तीर्थंकर आहे जैनांचा. आणि तो असाच आपण म्हणतो ना वाल्या काय जाळं वारूळ झालं होतं त्याच्या भोवती. इथे सुद्धा त्याच्या अंगावर वेली वाढलेल्या आहेत, त्याच्या अंगावर इन्सेक्ट्स, निरनिराळे किंवा बाकीचे कीटक, सरपटणारे रेप्टाईल्स वगैरे अंगावरून जात आहेत. हा शांत आहे. बाहुबली मोठी आहे मूर्ती ती. त्याला खूप समाधान मिळालं. आता आनंदी आनंद. ते झाल्यानंतर आता अभिषेक असतो. ज्या वेळेला मूर्तीचा समारंभ असतो, आपण म्हणतो प्राणप्रतिष्ठा,
ते प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी त्या मूर्तीपेक्षा जास्त उंच इमारतीला रंग देण्यासाठी स्कॅफोल्डिंग्स बांधतात ना, ते अशा फ्रेम्स वगैरे लाकडाच्या बांधतात, तसे तयार करतात आणि राजावरती जाऊन ओतणार असतो. राजाने सांगितलेलं असतं की तुमच्या घरात असलेलं सगळं दूध उद्या आणा, आपल्याला बाहुबलीला अभिषेक घालायचा आहे. सगळेजण आणतात. दूध घातलं जातं, ते त्याच्या गुडघ्यापर्यंत येऊन शोषलं जातं. पायापर्यंत जो चरणाभिषेक म्हणतो आपण, तो होतच नाही. ते इथे आलं इथपर्यंतच पोचतं. राजा म्हणतो तुमच्या घरी असलेलं सगळं दूध घेऊन या. लोक परत घरी जातात, सगळं दूध घेऊन येतात. परत आपला अभिषेक झाल्यानंतर गुडघ्यापर्यंत. राजा तिसऱ्या वेळेला सांगतो सगळं दूध घेऊन या. परत सगळं दूध आणतात गुडघ्यापर्यंत. तिथे सगळं दूध शोषलं जातं नाही. अशा वेळेला गुरु येतो राजाचा आणि हा सगळा हे अपशकून आहे की काय, आमचा अभिषेकच स्वीकारत नाही ही मूर्ती. किती घागरी ओतलंस. लोकांना मी 3-3दा सांगितलं ब्रिंग ऑल द मिल्क दॅट यू हॅव. तो म्हणला, हसायला लागला. ऑल द मिल्क एकदाच आणता येतं ना. माझ्याकडे 2 लिटर दूध आहे, पहिल्यांदा मी अर्धाच लिटर नेलं, बाकीचे आणणारच आहेत ना. दुसऱ्यांदा सांगितलं, दुसऱ्यांदा अर्धा लिटर नेलं, तिसऱ्यांदा सांगितलं तरी सुद्धा अर्धा लिटर मी इमर्जन्सीला चहा वगैरे करावा लागला तर कोणी आणलेलं नाही पूर्ण. मग आता तो दुसरा प्रश्न विचारतो की असं कोणी आहे का की जो इथे आला होता आणि त्याला हकलून दिलेलं आहे तुम्ही. एक सैनिक म्हणतो हो, म्हातारी इथेच झोपडीत राहते, ती आलेली होती, भांडवर दूध घेऊन आलेली होती. म्हणलं हकलून दे. घागरी घेऊन लोक आलेले होते, हकलून दे तिला, इथेच राहते ना, चल आपण जाऊया. राजाला घेऊन तो गुरु तिथे जातो. तिने ते भांडवर दूध तसंच ठेवलेलं असतं आणि ती प्रार्थना करते, बाहुबली माझं दूध तू का नाही स्वीकारलंस, मी उपाशी राहणार आहे. इतक्यात तो गुरु राजाला म्हणतो उचल तो पहिला आणि ते टाक. राजावरती जातो आणि ते भांडवर दूध ओतल्याबरोबर सगळं शोषलेलं दूध खाली येतं, ते वाहत येतं आणि तिथे जे तळं तयार झालं त्याला श्रवण बेळगोळ म्हणतात. म्हणजे तिथे तळं झालेलं आहे आणि ते मिल्की अजूनही त्याचा रंग आहे. ते दुधाचं तळं झालेलं आहे ही घटना झाल्यापासून. तुम्ही मुद्दामून जाऊन बघा, आज हे प्रसिद्ध आहे, ते बाहुबली प्रसिद्ध आहे, जगात प्रसिद्ध आहे. ते झाल्यानंतर याचं काय सिक्रेट आहे ते म्हणाले, तू काय सांगितलं होतं, सगळं दूध आणा. ही बाई हिच्याकडे शेळी आहे, शेळीचं दूध काढते आणि त्याच्यावरती जगते. एवढं पेलाभरच दूध निघालं होतं, ती सगळं दूध घेऊन आली. सगळं दूध म्हटल्यानंतर क्वांटिटी इज नॉट इम्पॉर्टंट, लक्षात ठेवा. किती आणलं, घागरी आणले 10 लिटर 100 लिटर, सगळं म्हणजे सगळं आणलं का. बुद्धाची गोष्ट मागे आपण बघितली होती, आम्हाला टेक्स्टबुकमध्ये धडा होता यातेओस गिफ्ट. यातेओस गिफ्ट ही चीनी कथा होती. बुद्धाचा सोन्याचा पुतळा बनवायचा होता राजाला. त्यांनी सगळ्यांना सांगितलं सगळं सोनं आणा, आपण मोठी मूर्ती बनवूया बुद्धाची. मोठी रांग लागली आणि सगळेजण तिथे एक वावरडी होती, मोलकरीण काम करणारी मुलगी. हे कशासाठी लोक जात आहेत, नाही म्हणाले ऑफरिंग गोल्ड, सगळं सोनं द्यायचं आहे. कशासाठी, बुद्धाची मोठी मूर्ती बनवायची. तिला आठवतं ती धावत घरी जाते, एक ट्रंक असते मोडकी बॉक्स, त्यातलं सगळं सामान करते आणि आईने मरताना तिला एक गोल्ड मेडल दिलेलं असतं, सोन्याचं पदक. आणि एवढंच माझ्याकडे सोनं आहे. ती मुठीत ते धरून धावत येते. वावराडीच्या मुलीला त्या मोठ्या राजे सरदार आणि मोठे श्रीमंत कोण ठेवणार, हकलून दिला. तिने काय केलं, जो सोन्याचा ढीग बनला होता त्याच्यात आपलं ते पदक फेकून दिलं. झालं सगळं सोनं वितळवलं गेलं. सुंदर मोठी मूर्ती तयार झाली. ती पण ती फॉर्ममध्ये होती, ज्याला आपण म्हणतो साचा फॉर्म. तर त्या फॉर्ममध्ये होती. काही दिवसानं तो फॉर्म काढला जाणार होता. सगळी मूर्ती काळी लोखंडाची झाली होती. इथे काहीतरी चकाकत होतं. राजा म्हटला तुम्ही मला फसवलेलं आहे. कुणाला म्हणतो, त्या कारागिरांना. सोनं सगळं तुम्ही पळवलं आणि लोखंडाची मूर्ती केली. ते म्हणाले नाही. राजा पुन्हा ऑर्डर करतो, सगळं सोनं घेऊन या. पुन्हा मूर्ती तयार होते, मूर्ती लोखंडाची काळी, इथे काहीतरी चकाकते. तिसऱ्यांदा असं झाल्यानंतर गुरु म्हणतो हे काय चालवलंयस राजा तू, एवढी मूर्ती मोठं. आणि मूर्तीपूजेच्या विरुद्ध होता बुद्ध, हे लक्षात ठेवा. आणि जगात सगळ्यात मोठ्या मूर्ती बुद्धाच्याच आहेत.
सांप्रदायिक असतात ना फॉलोअर्स, दे ऑलवेज डिफीट द फाउंडर, ऑलवेज. एक्सेप्शन नाही आहे. बर्ट्रांड रसल जाहीरपणे म्हणला होता, फार मिस्किल बुद्धिमान माणूस गेल्या शतकातला, तो काय ख्राइस्ट वॉज द लास्ट ख्रिश्चन. ही टूक अ ड्रॅमॅटिक पॉज. सगळेजण म्हणाले इतके चर्चेस आहेत, मी बिशप आहे, आर्च बिशप आहे, कार्डिनल आहे, पोप आहे, आणि ख्राइस्ट वॉज द लास्ट ख्रिश्चन हू डाईड ऑन द क्रॉस. ही कम्प्लिटेड हिज सेंटेन्स. ख्राइस्ट वॉज द लास्ट ख्रिश्चन हू डाईड ऑन क्रॉस. तुमचे किती मस्त चाललेले आहेत. तुम्ही एखाद्या जाऊन बघा फादर किंवा ननच्या खोलीत, अरे लक्झुरियस लाईफ दे हॅव, पण पॉव्हर्टीची, सिम्प्लिसिटीची शपथ मात्र घेतात. हे लक्षात ठेवा. याला हिपॉक्रेसी म्हणतात, पण हिपॉक्रेसी इज रिलिजन, हेही लक्षात ठेवा. पुढे काय आहे, ज्या वेळेला त्याचा तो म्हणतो मध्ये काहीतरी तो चकाकताना दिसतंय का, तो म्हणतो तिन्ही वेळेला ते तसं दिसत होतं, शिडी जाऊन घरून बघ, तर तो म्हणतो हे मेडल आहे, सगळं सोनं वितळलं, लक्षात ठेवा. पण हिने घातलेलं मेडल बुद्धांनी आपल्या हृदयात धारण केलेलं होतं. कारण बाकीच्यांनी पुन्हा सोनं, सगळं सोनं, सगळं सोनं, सगळं सोनं तीनदा आणता येतं, त्यांनी घरात भरपूर सोनं ठेवलं होतं. असाच प्रसंग राजसूय यज्ञानंतर घडलेला आहे. गोष्ट तुम्हाला माहीत आहे, पण या संदर्भात आपण विचार करूया. राजसूय यज्ञ झालेला आहे. राजसूय यज्ञ पांडवांच्या वंशात, चंद्रवंशात कुणी केलेला नाही आहे. म्हणून पहिल्यांदा नारद म्हणतात कर यज्ञ युधिष्ठिरा. आत्ताच मी आलो होतो, तुमचे जे वडील आहेत पंडू जरा निराश दिसले, कारण अश्वमेध यज्ञ झालेले आहेत, पण राजसूय यज्ञ झाल्याशिवाय त्यांना स्वर्गाच्या आतल्या भागात प्रवेश मिळणार नाही आहे. म्हणजे गमतीनं म्हणायचं झालं, त्यांना रंभा, मेनका, उर्वशी दिसणार नाही आहे, त्यांचं नृत्य बघता येणार नाही आहे, त्यांना अमृत पिता येणार नाही आहे. प्रमोट व्हायचं असेल तर तुम्ही राजसूय यज्ञ करा. व्यास येऊन सांगतात की खरंच तुम्ही करा राजसूय यज्ञ. राजसूय यज्ञ, राजसूयेवर जर चिंतन करायचं असेल तर असं वैभव सगळ्या राजांना दाखवा, असूया मनात निर्माण झाली पाहिजे की आपल्याकडे असं नाही, आपल्याकडे असं नाही. आणि झालं ना तसं. राजसूय यज्ञात जे उपहार देण्यात आले होते त्याची नोंद ठेवायला शकुनी आणि दुर्योधन बसले होते. अरे तो म्हणतो मामा असली रेशमाची वस्त्र आपल्याकडे नाही आहेत. तो म्हणतो भांजे असले दागिने तरी कुठे आपल्याकडे, असला रत्नहार वगैरे आपल्याकडे कुठे, जळतात. म्हणजे युद्धाची ठिणगी कुठे पडली, 3-4 प्रसंग सांगतात, त्याच्यात हा एक प्रसंग आहे. आणि कोण? ट्रेजरर दुर्योधन. तुम्हाला एक सांगतो, समजून घेण्यासारखं आहे. जगात अशी कोणतीही व्यक्ती किंवा गोष्ट नाही याचा काही उपयोग नाही आहे. योजकच तत्र दुर्लभ, अमंत्रमक्षरम नास्ति नास्ति मूलम अनौषधम. असं कुठलंही अक्षर नाही आहे ज्यात मंत्राचं सामर्थ्य नाही आहे. मंत्र सामर्थ्य निर्माण करायला पाहिजे. महाराजांचं कालच्या प्रवचनातलं वाक्य आहे, ऋषींनी, साधू संतांनी आपल्यावर केलेला मोठा उपकार म्हणजे नाम सिद्ध करून दिलं. श्रीराम जय राम जय जय राम. काय आहे या 13 अक्षरात? अँड इन दिस ऑर्डर काय आहे त्यांना विचारा ना. इतक्या वेळा त्यांनी ते म्हणलेलं आहे की आता हा मंत्र तारक मंत्र सिद्ध मंत्र झालेला आहे. विचार करा तुम्ही, हा मोठा उपकार आहे. म्हणून असं एकही अक्षर नाही ज्याच्यात मंत्राचं सामर्थ्य नाही. मी तुम्हाला गमतीदार प्रसंग सांगितला. आमच्या शाळेतला 4थीतून 5वीत आलेला एक मुलगा, 4थीत मराठीतही तो नापास होत होता, इंग्रजीत त्याला काहीच कळत नव्हतं. पहिल्या परीक्षेत सगळ्या विषयात 0 मार्क्स मिळाले. सगळेजण टीचर म्हणले वर्गात, तू ढ आहेस, ढ. आणि सगळेजण त्याला ढ म्हणायला लागले. हा दुसऱ्या दिवसापासून शाळेत येणार. म्हणलं अरे हा आजारी आहे का काय? नाही म्हणाले, तो शाळेत येणार नाही, कारण सगळेजण त्याला चिडवतात ढ म्हणून. म्हणलं त्याला एकदाच यायला सांग विथ हिज फादर पेरेंट्स. दुसऱ्या दिवशी ये, फक्त लवकर ये असेंब्लीच्या वेळेला. असेंब्लीच्या वेळेला त्यालाही बोलवलं, त्याच्या वर्गात पहिला आला होता त्यालाही बोलवलं. म्हटलं हा हुशार आहे, ज्ञानी आहे. ज्ञानी ह्याच्यासाठी कुठलं चित्रमाला जी असते ना त्याच्यात अननस, आगगाडी, इजार, इडलिंबू असं असतं ना, ते त्याच्यात ढसाठी काय दिलेलं आहे आणि ज्ञसाठी काय दिलं आहे. ज्ञसाठी यज्ञ दिलेला आहे. हा मुलगा हुशार आहे, वर्गात पहिला आलेला आहे, हा ज्ञ आहे. आणि हा मुलगा वर्गात शेवटी आलेला आहे, हा ढ आहे. सांगा यज्ञासाठी काय लागतं? यज्ञासाठी लाकडं लागतात, बरोबर. यज्ञासाठी तूप लागतं, यज्ञासाठी तीळ वगैरे, तांदूळ वगैरे सगळं लागतं. ढ म्हणजे ढग पडलेच नाहीत, तुम्हाला लाकडं मिळणार आहे. पाऊसच जर पडला नाही तर यज्ञ कसा शक्य आहे?
यज्ञ शक्य आहे, ढ ग आहे म्हणून सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या आणि हे पोरगं पोट पुढे काढून चालते, मी ढ आहे, मी ढ आहे. हे मंत्र सामर्थ्य एक उदाहरण दिलं तुम्हाला. आणि रात्री मी महाराजांना प्रार्थना केली की ते पोर येत नाही आहे शाळेत, काहीतरी कल्पना सुचवा महाराज. ही कल्पना की दोघांचाही सत्कार करायचा हा ज्ञ आहेच, पण ज्ञ यज्ञातला ज्ञपासून सुरू होणारा शब्द नाही. ज्ञानी ज्ञान वगैरे आहेत, ज्ञपासून कुठला शब्द मराठीत सुरू होतो? म्हणून त्या चित्रलिपीत काय असतात? यज्ञ असतो, ज्ञ मोठा असतो. पण ढगातला ढगच पडले नाहीत. अकबराकडे आला होता ना एक, म्हणाला साधं गणित सांगतो, तुझ्याकडे हुशार माणसं आहेत ना, 27 18 गेले, काय उरले? काय तो म्हणाला की ठीक आहे, 27 9 गेले, काय उरले? 18 आहे, काय सोपं आहे का? नाही म्हणाला. बरोबर. बिरबल म्हणाला 0. कारण 3 ऋतू आहेत, उन्हाळा, पावसाळा, हिवाळा. 27 नक्षत्र आहे, प्रत्येक नक्षत्राचा 9. पावसाचा 9 नक्षत्र ती पडलीच नाहीत तर ऋतू कसे होणार आहेत? जगेल कसा? 0 आहे. 27 नक्षत्रातून पावसाचे 9 नक्षत्र काढली तर 0 उरतं. हे उत्तर बरोबर आहे. आणि पाऊस ढगातून मिळतो. म्हणून ज्ञ इतकाच सामर्थ्यवान आहे मंत्राच्या दृष्टीने. ओम ढाय नमः म्हणा ना तुम्ही. अरे काय ज्ञा म्हणे अवघड आहे, पण ढ सोपा आहे म्हणायला. कशातही वाईट नाही हो, हे कृष्णाच्या जीवनापासून शिकायचं. आणि अध्यात्माची हीच व्याख्या आहे, ऑल इन्क्लुझिव्ह, एक्सक्लुझिव्ह काहीच नाही. अध्यात्मात दारू चालते, अध्यात्मात विष चालतं, अध्यात्मात अमृत चालतं, पाणी, दूध, ऑल रस लिक्विड्स चालतात. मी सर्व रसात आहे म्हणलेलं आहे ना, विषय वाढवत नाही. आपण पुढे जाऊया. तर सांगत होतो तुम्हाला की योजकस्तत्र दुर्लभा, तिथे म्हणलेलं आहे की योजक म्हणजे योजना करणारा. योजना म्हणजे अपॉइंट करणं, त्यांनी त्याच्याकडून काम करून घेणं, त्याला हे काम वगैरे डेलिगेट त्याला देणं, ही योजना आहे. योजना इज नॉट प्रोजेक्ट. जसं प्रायोजक असतं, संयोजक असतं, नियोजक असतं, हे सगळे सध्या खूप आहेत. विशेषतः प्रायोजक. योजक नाही आहे. काय गंमत आहे ना, योजक नाही आहे, प्रायोजक आहे, संयोजक आहे, नियोजक आहे, कोऑर्डिनेटर आहे, निरनिराळ्या प्रकारचे स्पॉन्सर्स आहेत, पण नाही आहे काय? योजक. बरोबर त्याची उपयोग करून घेतला पाहिजे. तो करून घेतला ना तरच तुम्ही खरे माणूस आहात. आणि सगळ्यात चांगला उपयोग सद्गुरू माऊली करून घेते. आज जे महाराजांचं प्रवचन आपण वाचणार आहोत, पाहणार आहोत, त्यात माऊलीपण म्हणजे काय आहे, म्हणजे आईपण म्हणजे काय आहे, मदरहूड, वात्सल्य म्हणजे काय हे दिसून येतं. म्हणून सद्गुरूंना माऊली म्हणतो, विठोब्बा माऊली, ज्ञानोब्बा माऊली. एरवी बाकीच्या स्त्रियांना माऊली म्हणणं सोपं आहे, पण विठोब्बा, ज्ञानोब्बा, तुकोब्बा. तुम्हाला काल मी उदाहरण सांगितलं होतं की ज्या वेळेला पहिल्यांदा भेट झाली टागोर, रवींद्रनाथ आणि महात्मा गांधी, त्यावेळेला रवींद्रनाथ टागोर होते आणि नुसते गांधीजी होते. आओ महात्मा म्हटल्यानंतर ते महात्मा झाले आणि नमस्कार गुरुदेव म्हटल्यानंतर ते गुरुदेव झाले. असाच एक प्रसंग आहे. पहिला सत्याग्रही म्हणून गांधीजींनी विनायक नरहर भावे, विनोबा नाव त्यांनी दिलं. अरे तू महाराष्ट्रातून येतोस ना रे, गांधीजी म्हणतात तुझं नाव विनायक वगैरे काही नाही, आमचा कसा विठोब्बा, ज्ञानोब्बा, तुकोब्बा, विनोबा. हे गांधीजींचे उद्गार आहेत. विनोबा चिकटलं. विनोबा म्हटल्यानंतर बाकीचे त्यांचं विनोबा व्हावे जास्तीत जास्त लक्षात राहील, काही लक्षात राहत नाही. अत्यंत बुद्धिमान माणूस, बुद्धिमान. आणि मला त्यांचं ऋण मान्य करताना सद्गुरूंच्या चरणी लीन झाल्यासारखं वाटतं. विनोबा साने गुरुजी शिक्षकांनी वाचलेच पाहिजेत. ठीक आहे, मी तुम्हाला त्या विनोबांचे वगैरे उदाहरणं सांगणार होतो, काही आठवतील आपल्याला. तर ज्या वेळेला माऊली शब्द येतो त्यावेळेला अनकंडिशनल लव्ह. कुपुत्रो जायत क्वचिदपि कुमातान भवती, हे एक स्तोत्र आहे शंकराचार्यांचं. आणि शंकराचार्यांचं स्तोत्र केव्हा लिहिलेलं आहे? कोल्हापूरच्या अंबाबाईसमोर उभे होते. या आख्यायिका असतात, पण लक्षात ठेवा अंबाबाई आहे. अंब अंब जगदंब जगदंब, तू जगाची आई आहेस, जगन्माता जगन माऊली आहेस, तू सगळ्यांची माऊली आहेस. आणि मी मुलगा आहे. मुलगा वाईट असू शकतो, आई वाईट असतच नाही. आणि आई वाईट असली तर ती आई नाही आहे, सिम्पली बाई आहे, ते एवढं लक्षात ठेवा. आई कुपुत्रो जायेत, वाईट मुलगा होईल. क्वचिदपि, केव्हाही, कधी, कुमातान भवती, वाईट आई असू शकणार नाही. एवम ज्ञात्वा महादेवी, शेवटी म्हणतात. हे लक्षात ठेवा
की मी वाईट मुलगा आहे, मी चुकतो, माझ्याकडून पापं घडतात, माझ्याकडून उपासना होत नाही, मला नामसुद्धा माहीत नाही कसं घ्यायचं ते, मला न मंत्रम नो यंत्रम तदपेच, मला काही तुझी स्तुती करता येत नाही, मला काही येत नाही, शिवाय मी पापी आहे. 85 वर्षे झाली. हे म्हणण्याची पद्धत आहे. म्हणजे कुठल्या शंकराचार्य हे विद्वानांना वाद घालवत, वयम 85 वर्ष माझं आयुष्य झालं तरी मला अजून तुझी पूजा करता येत नाही, पूजेचे मंत्र माहीत नाहीत, मला नीट स्तोत्र येत नाही, मला ध्यान लावता येत नाही, हे सगळं त्याच्यात सांगितलेलं आहे. पण मी वाईट मुलगा आहे, तू चांगली आई आहेस, हे लक्षात ठेव. नंतर आणखीन एक त्यांनी सांगितलेलं, आई म्हणजे काय, मत्सम पातकी नास्ते, माझ्यासारखा पापी जगात कोणी नाही, पापग्नित्वात समान आहे, पण पापाचा नाश करणारी तुझ्यासारखी कोणी नाही आहे. शर्यत, मी जास्त पापी आहे का तू सगळ्या पापांचा नाश करणारी आहे, हे लक्षात ठेव. यथेच्छसी तथा करू, तुला पाहिजे ते कर, मी तुझ्याकडे आलेलो आहे. हे स्तोत्र देवी अपराध क्षमापन स्तोत्र, हे देवी जगदंबे अंबाबाई कोल्हापूरला तुझ्या पायी मी आलेलो आहे, मला तू ताडून नाही, माझं सगळं अपराध मी तुला क्षमा मागतोय, क्षमा कर आणि नवीन अपराध पुढच्या आयुष्यात घडू देऊ नकोस. हे सांगायचा उद्याचा दिवस आहे. या वर्षात महाराज मी काय केलं मला माहीत नाही आहे, आठवत आहे मला, म्हणून उद्याच्या दिवशी एक 15 मिनटं तरी बसूया गुंफेत, आठवा जानेवारीत आपण काय चांगलं केलं काय वाईट केलं, आठवणार नाही कदाचित. डिसेंबरपासून सुरुवात करा, नोव्हेंबर ऑक्टोबर आपल्याला आठवेल ना काय चांगलं केलं काय वाईट केलं. आणि मी काहीच चांगलं केलं नाही, वाईट मात्र खूप केलं, हरकत नाही. 2026साठी माझा संकल्प त्या महाराजांच्या साक्षीनं सगळीकडे अंधार, फक्त महाराजांचा प्रकाश सांगायचं. फिटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश आणि तुम्ही वरती या. हे सगळ्या माझ्या मेंदूत जे जाळं झाले अंधाराचं ते गेलं पाहिजे आणि प्रकाश सगळीकडे पसरला पाहिजे. दऱ्या खोऱ्यातून वाहे प्रकाश प्रकाश, हा एक भाग झाला. दुसरी मनाची ये गुंथी, मनाची ये गुंफी, 2 शब्द आहेत. गुंफियला शेला बाप रखुमा देवीवरा, अर्पियला मोगरा फुलला, मोगरा फुलला. सगळेजण मोगरा फुललाच म्हणतात, हे शेवटी मनाची एक गुंथी, मनाचा गुंता झालेला आहे. आपल्यापैकी प्रत्येकाच्या मेंदूत गुंता आहे, लक्षात ठेवा. लाईफ इज कॉम्प्लेक्स, वी मेक इट कॉम्प्लिकेटेड. हे कॉम्प्लिकेशन्स आहे ना, तो गुंता आहे. आणि गुंता सोडवायचा म्हणलं ना, एक गाठ सुटली तर दुसरी घट्ट होते. रामदासांनी सुंदर उदाहरण दिलेलं आहे की जानवं इतक्या गाठी गुंता झालेला आहे, फास बसायची वेळ आलेली आहे, तुम्ही सोडवायचा, आंघोळ झालेली आहे आणि तुम्ही ते जानव्याचा गुंता सोडायचा प्रयत्न करता, तो जास्तच वाढतो. जरा इकडे ग, म्हणजे बायको, हां हे जरा सोडवायला मदत कर. काय एवढंसं जानवं, त्याचा गुंता सुटत नाही आहे आणि ते जानवं प्रत्यक्ष जानवं आहे. मनात काय, मनात किती गुंता आहे. म्हणून मनाची ये गुंती गुंफियाला शेला. गुंफियाला गुंफेत बसून काय करायचं, गुंफायचं आहे. काय गुंफायचं आहे, शेला गुंफायचा आहे. कुठला शेला गुंफायचा आहे, हा जो इथे निरनिराळे धागे गाठी, हा जो गुंता झालेला आहे ना, तो सोडवायचा. तो पुन्हा गुंता होऊ नये म्हणून शेला विणायला घ्यायचं. हा सुंदर आहे, हा कसा सोनेरी रंगाचा आहे, चला हा याला असं उभा करूया, हा असा आहे, असं करत करत जसा गुंता सुटत जाईल तसा शेला विणला गेला पाहिजे. आणि तो बाप रखुमा देवीवरा म्हणजे विठ्ठलाला मला अर्पण करायचं आहे, म्हणजे मी ऑर्डिनरी शेला का विणेन. सगळा गुंता गेला पाहिजे मनाचा. हा पहिला संकल्प करूया नवीन वर्षासाठी. नवीन गुंता करू देऊ नका महाराज, आहे तो गुंता सोडवत राहा. तो कोणी केला आहे गुंता, मी केलेला आहे. सोडवणार कोण, मी करणार आहे. मदत प्रेरणा कोण करणार आहे, महाराज. महाराज गुंता सोडवणार नाहीत. ही विल हेल्प यू, ही विल गाईड यू. जर पुन्हा जास्त आहे रे नको रे ती गाठ सोडू, एवढं एखाद्या वेळेला सांगतील, पण गुंता तुम्हालाच सोडवायचा आहे. तुम्हाला म्हणजे आपल्याला सगळ्यांनाच सोडवायचं आहे, हे लक्षात ठेवा. पण शेला मात्र विणला गेला पाहिजे. पुढच्या गुरुपौर्णिमेपर्यंत जी 1 महिना उशीर येणार आहे, कारण ज्येष्ठ महिना अधिक आलेला आहे. मग जुलैच्या ऐवजी कधी ऑगस्ट जास्त दिवस मिळालेले आहेत. इतक्या शांत मोकळ्या मनानं महाराज तुमच्याकडे आणा. खरी गुरुपौर्णिमा साजरी झाली पाहिजे. काय अवघड आहे हो यात, सगळं माझं मीच करणार आहे, सगळं आतला प्रकार आहे. म्हणून म्हणतो बुद्धीने सर्वही होते, बुद्धिदाता नारायण आधी तो आपुला केजे, लक्ष्मी चरणी वसे. पैशाच्या मागे लागू नका. पैशाने जो आनंद मिळायचा तो मिळत नाही पैसेवाल्यांना.
पैसेवाल्यांच्या घरात वखवक असते, अशांती असते, संशय असतो, स्ट्रेस अँड स्ट्रेन अँड सगळ्याच गोष्टी. गरिबाची झोपडी बरी. टॉल्स्टॉयचं वाक्य आहे, एव्हरी पुअर मॅन्स हट इज युनिक, ऑल पॅलेसेस ऑफ रिच मेन आर आयडेंटिकल. काय, याच्याकडे हिरवे पडदे आहेत, त्याच्याकडे निळे पडदे आहेत, त्याच्याकडे मॅचिंग सोफा आहे, त्याच्याकडे मॅचिंग निराळ असेल. काय निराळ, आपल्या घरात काय फरक आहे श्रीमंत माणसांच्या. पण एखाद्याच्या झोपडीत गेलात तर झोपडी सारवलेली आहे, पुढे वृंदावन आहे, काही ठिकाणी मागे तुळस आहे, त्याच्यासमोर दिवा लावलेला असतो असेल, तुम्हाला तिकडे पणती लावलेली असेल, तिकडे धातूचा दिवा लावला असेल. श्रीमंतांच्या घरात सगळं शेम 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 शेम. गरिबाचं निराळ असतं. म्हणजे गरिबीचं ग्लोरिफिकेशन नाही आहे. गरीब राहा, दरिद्र राहू नका. गरिबीत आव्हान आहे, चॅलेंज आहे. दारिद्र्य पॉवर्टीमध्ये कर्स आहे, शाप आहे. गरिबीचं एक उदाहरण देऊ. एक पैशात पलीकडे जाता येत होतं गंगेच्या, आणि तिकडे शाळा होती. एक पैसा नाही आहे घरी. अशा वेळेला बॅग ह्याच्यावर ठेवायची, डोक्यावर प्लास्टिक नव्हतं त्यावेळेला, नाक वरती ठेवायचं, डोकं वरती पोहून यायचं आणि परत पोहून जायचं. तो आपल्या देशाचा पंतप्रधान झाला. काय सांगू तुम्हाला, पंतप्रधान झाला. एक पैसा नव्हता. एक खरी गोष्ट सांगतो जी त्यांनी इथे येऊन सांगितलेली आहे. बाबा बेलसर यांचे जे ज्ञानेश्वरीवर खंड आलेले आहेत, त्या पहिल्या काही खंडांची गोष्ट जी व्यक्ती आहे त्यांनी इथे येऊन सांगितली. आम्ही रात्रभर बोलत बसलो होतो. म्हणलं काय तुमचे अनुभव आहेत. ते म्हणाले, एक पैसा वाचवण्यासाठी ट्रॅमला 1 पैसा तिकीट होतं, आणि माझे वडील परळमध्ये गिरणी कामगार होते. 1 पैसा जायला आणि 1 पैसा यायला. स्वस्ताही होती त्यावेळेला. 2 पैशात भाजी यायची म्हणाले, 2 पैशात तेल किंवा तिखट काही यायचं घरातलं. चालत जायचे माझे वडील. आणि हा पुढे शिकला आणि ही इम्प्रेस्ड. आणि एक फार मोठी 555 वगैरे सारखी सिगरेट्स आहेत ना, त्या सिगरेटची एक मोठी कंपनी, त्या सगळ्या कंपनीचा, ज्याला आपण म्हणतो ना की निरनिराळ्या प्रकारचे कंट्रीज आहेत, त्या एक झोन आहे त्या कंट्रीचं, त्याचा तो मुख्य होता. काय पगार होता त्याला. एकदा त्याचा मुख्य होता, त्याचं नाव तुम्हाला माहीत असेल, ते सिगरेटचंही नाव 555 नाही, दुसरं आहे. तेवढीच प्रसिद्ध सिगरेट आणि तेवढी श्रीमंत तो मालक आहे. सगळ्या हेड्सची त्यांनी बैठक बोलवली होती. बैठकीत ऑल वर स्मोकिंग एक्सेप्ट धिस मॅन. ते म्हणाले, तुला कसला रे ब्रँड ॲम्बॅसेडर करायचा. सिगरेट ओढत ओढत बोलला पाहिजे, दिस इज माय सिगरेट, आय एम गेटिंग आयडियाज, आय एम डुईंग दिस प्रेझेंटेशन बिकॉज आय एम स्मोकिंग धिस सिगरेट, माय कंपनी. तू तर ओढतच नाही सिगरेट. म्हटलं सिगरेट ओढायला लागलो. आता सिगरेट ओढतेस तर थोडंसं प्यायला काय हरकत आहे, दारू प्यायला लागलो. कल्पना करा. म्हणजे मी इतका गरीब घरातून आलो होतो आणि फार चांगला मुलगा होतो. इथे मी बिघडलो असं नाही, पण त्या याच्यात वागायचं तर तसं तसं केलं पाहिजे. एकदा ज्या गावात मी आलो होतो लोकांना भेटायला, म्हणजे डीलर्सना, त्यांचे दुकानदार वगैरेंना भेटायला, काहीतरी इव्हेंट होता तिथे, सगळे हॉटेल्स भरलेली होते. म्हणलं काय करूया, याच्यावर झोपूया. बागेतल्या याच्यावर झोपलो, बेंचवर, लाकडाचा बेंच गार्डनमधला, त्याच्यावर झोपलो. वरती आकाश होतं, पण गार वारं लागायला लागल्यानंतर विचार आलो, एवढा मोठा माणूस मी, एवढा पगार आहे मला, त्यांनी आपला जो मालक आहे ना त्याला फोन केला की हा तुझा सगळ्या झोनचा प्रमुख, तुझा आवडता हे करणारा प्रमोटर, CEO ऑफ युअर कंपनी बागेत झोपलाय, कुडकुडतोय, तुला कसं वाटतं. तू म्हणतो तू मूर्ख आहेस, कुठल्या याच्यात सांग. त्याच्याजवळ कुठलंही हॉटेल, प्रत्येक हॉटेलात आम्ही 1-2 सीट बुक करून ठेवलेले असतात. तू जा, फक्त माझं नाव सांग, मी फोन करून ठेवतो त्या हॉटेल, आणि ती रिसेप्शनिस्ट विल रिसीव्ह यू विथ ऑल स्माईल ऑन हर फेस, विल लीड यू टू द रूम अँड इट विल बी युअर ड्रीम रूम फॉर द नाईट. पुढे तो प्रवास कर. एक 15 मिनटात तो तिथे पोचला. त्या ह्याच्यामध्ये गेला, काय सुंदर रूम होती ते. म्हणलं खरंच स्वर्गातली तरी आणखी नाही ना असं मला वाटलं. सकाळी मला एकही पैसा द्यायचा नव्हता. मी सहज तिला विचारलं, दिस इज द टर्निंग पॉईंट. वाल्याचा वाल्मिकीकडचा प्रवास सुरू झालेला आहे. 4 लाख रुपये का 5 लाख रुपये. तो म्हणतो मी काही तास मध्यरात्रीपर्यंत ते मी बागेतल्या भाकावरच होतो. आता मी सकाळी 5ला फ्लाईटसाठी, त्या 5 तासासाठी 5 लाख रुपये. मला माझे वडील आठवले. 1 पैसा वाचवण्यासाठी चालत जायचे, आणि दुसरा पैसा, त्यांचाच मी मुलगा का,
अशी माणसं असतात ना, भावनांचा एवढा तीव्र आवेग होतो. ही रिझाईन, विमानातूनच त्यांनी रेजिग्नेशन पाठवलं याच्या ऑनलाईन. तो म्हणाला, वेडायस की काय, आय डोंट वॉन्ट टू लूज यू, बट आय हॅव लॉस्ट ऑल इंटरेस्ट. इकडे आला. ऐकूला म्हणलं, मी फ्री झालेलो आहे. म्हणजे आता किती दिवसाची सुट्टी, कायमची सुट्टी. मी नोकरीचा राजीनामा दिलेला आहे. ती म्हणते, मूर्ख की काय करणार आपण. इंटरनॅशनल स्कूलमध्ये आपण ॲडमिशन घेतले मुलांना, लाख रुपये महिन्याला फी आहे, बरोबर. बँकेतला बॅलन्स, मुलीचं लग्न आहे, किती किलो सोनं लॉकरमध्ये आहे आपलं. मी सगळा हिशेब करून राजीनामा दिलेला आहे. आयुष्यभर पुरेल एवढा पैसा, एवढे ॲसेट्स आहेत आपल्याकडे. मी आता नोकरी नाही करणार. तो फिरत असताना कुणीतरी सांगितलं, मालाडला बाबा बेलसरेंची प्रवचनं चालू आहेत, गोंदवलेकर महाराज. बघा महाराज कसं कसं आणतात. आणि तिथे आल्यानंतर त्यांना ते आवडलं. म्हणाले, गिव्ह मी अ बुक. प्रवचनांचं पुस्तक दिलं. मला चरित्र पाहिजे. महाराजांचं चरित्र वाचलं. महाराज गोंदवल्याला गेलो. आणि पुढे मी इतका बदललो. माझं सगळी व्यसनं गेली, सगळ्या वाईट सवयी गेल्या, माझे चांगले कपडे वगैरे सगळे गेले. मी खादीचे कपडे घालायला लागलो. इथे आल्यानंतर तो सांगत असताना ही स्टोरी आहे फक्त त्याच्या जीवनाची. नंतर तिथे बोलत असताना सगळं सांगितलं. म्हणाले, अमृतवर्धिनी ट्रस्ट म्हणून मी स्थापन केलं आहे. बाबा बेलसरेंचे मुलगा जो श्रीपाद बेलसरे आणि मी. अमृतवर्धिनी, अमृत म्हणजे अमृतानुभव, ज्ञानेश्वरांचा ग्रंथ. हे जे ज्ञानेश्वरीवर बाबांची जे प्रवचन आहे, 20 वर्ष प्रवचनं चालली होती. दर रविवारी प्रवचन. किती, कारण 18 अध्याय आहेत, 9000 ओव्या आहेत. केवढे खंड झाले. ते खंड कमीत कमी किमतीत, आणि तुमच्या या केंद्राला पाहिजे तेवढे खंड आम्ही देऊ. म्हणलं 5च द्या, वाचणार आहे कोण. पण त्यांनी खंड पाठवले. नंतर ते सगळे बेबनाव झाला, त्यांचे पटले नाहीत टर्म्स. आणि पुढचे खंड आता 500 रुपये वगैरे खंड. 9वा खंड अध्याय तर खूपच मोठा आहे, त्याचे 2 भाग होतील. आणि ते झाल्यानंतर काय किंमत आहे मला माहितीही नाही. पण हा जो माणूस आहे याचं नाव दाभोळकर. आपला दाभोळीचा म्हणजे कोकणातला, गरिबीतून वर आलेला मुलगा. पण श्रीमंतीची जी कृत्रिमता आहे ती त्याच्या लक्षात आल्यानंतर नुसता शो आहे. एव्हरीथिंग ग्रँड, नथिंग ग्रेट. ग्रेट पाहिजे असेल तर तुकोबाच्या पायाशी बसलं पाहिजे. काय होतं तुकोबाकडे, सगळं वैभव गेल्यानंतरच गुरु भेटला ना. लक्षात ठेवा, 42 वर्षाचं आयुष्य आहे तुकारामानं. पहिली 21 वर्षात चांगला व्यवहार केला. मोरे ते अत्यंत चांगले श्रीमंत होते. नंतर दुष्काळ आला, सगळं गेलं. आणि अशा वेळेला स्वप्न दृष्टांत, बाबाजी चैतन्य म्हणून स्वप्नात आले. सांगितलं, मी तुझा गुरु आहे, तुला मंत्र देतो, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. हा वारकरी संप्रदायाचा मंत्र आहे. आणि उद्या मी तुला दिसतोय, नीट बघ. असा माणूस तुला जर दिसला त्या इंद्रायणीच्या घाटावर, तर पावशेर तूप दे, ती गुरुदक्षिणा. झाला अनुग्रह. तुकाराम आणि रामदास यांना देहातले गुरु नाही आहेत. रामदासांना रामाने अनुग्रह दिला आणि याला बाबाजी चैतन्य संप्रदायातला अनुग्रह दिला. दुसऱ्या दिवशी हे वेड्यासारखे पावशेर तूप घेऊन फिरतायत. आणि तसा माणूस दिसल्यानंतर त्याने पावशेर तूप दिलं, नमस्कार दिसला गुरुदेव. झाला. तुकाराम बदलूनच गेला. उरलेली 21 वर्ष जे सगळं वैभव होतं ते सगळं वैभव गेलं. बरे झाले देवा, तो म्हणतो ना. दुष्काळ पडला, बरे झाले देवा. दुकान बुडलं, बरे झाले देवा. निघालं दिवाळ, बरे झाले देवा. उधारी बुडली, बरे झाले देवा. बायको बघा ना, पहिली बायको मेली, आई गेली, वडील गेले त्या दुष्काळात. भाऊ दूर पडला, मुलं माझी 2 मेली, बरे झाले देवा. हे फार मी तुम्हाला नेहमी सांगतो, पॉझिटिव्ह थिंकिंग नाही, पॉझिटिव्ह लिव्हिंग मला माहीत असलेलं हे हायेस्ट एक्झाम्पल आहे. बरे झाले देवा. बाईल कर्कश, बरे झाले. वाईट म्हणतच नाहीत कशाला. म्हणजे आता मी जायला लागलो की लोक रस्ता बदलतात. कारण का, की मी पैसे मागेन, उधारी मागेन. नाही, बरे झाले देवा. आणि शेवट काय या अभंगाचा, हा क्लायमॅक्स आहे. विठो आता तुझे माझे राज्य. आता मला कुणीच नाही आहे या जगात, कुणीही नाही आहे, तू आणि मी. राज्य म्हणजे काय, आपण खेळ खेळतोय. कसला खेळ आहे, मी नाम घेणार आणि तू नाम ऐकणार. मी नाम घेऊन थकतोय का तू नाम ऐकून थकतोयस, बघूया, शर्यत लावूया. काय मिजास आहे ही.
रघुराज थक्कीत होऊनी पाहे, इतकं नाम घ्या की राम थक्क होऊन बघितला पाहिजे. हा काय भक्त आहे. 4 वर्षाचं पोर तबला वाजवत होतं आणि अजय चक्रवर्ती समोर होते, ते गायक होते, त्यांचा नंतर होता. हा तबला थांबवेच ना. मी त्या कार्यक्रमाला होतो, सम्राट क्लबचा कार्यक्रम. वाजवत होता, इतका सुंदर वाजवत 4 वर्षाचा पोलगा तबला. शेवटी अजय चक्रवर्ती उठले, त्याचे हात धरले. ही किस्ड हिज फिंगर्स, ब्लीड म्हणजे रक्त होईल रे, रक्त येईल याच्यातून, थांब आता. नमस्कार केला. तसा अभ्यास करा. आईने सांगितलं पाहिजे पुरे झाला अभ्यास, पुस्तक काढून घेतलं पाहिजे. आणि वडिलांनी सांगितलं पाहिजे अभ्यास पुरे झाला, चल माझ्याबरोबर फिरायला. हे माझा अनुभव आहे. इतका मी अभ्यास करायचो. पुस्तकाचा अभ्यास, परीक्षेचा अभ्यास नाही, वाचन, चिंतन, लेखन, तीच शिस्त होती जीवनाला. आई वडील सांगतात अभ्यास कर रे, 1 मिनिट तरी अभ्यास कर रे, 1-2 मिनिट पुस्तक तरी हातात धर रे वगैरे. हे हल्लीचं नाटक आहे. रघुराज थक्की तर होऊ नये पाहिजे, थक्क झाला पाहिजे राम. हे काय आहे. तुकाराम आहे थक्क. महाराजांच्या शेवटच्याच काही प्रवचनात वाक्य आहे, कदाचित उद्याच्या सुद्धा असेल. नाम घ्या, नाम घेत राहा. एक नाम इतकं भयंकर येईल, महाराजांनी सांगितलेलं आहे की देवाला तुमच्याकडे आल्याशिवाय राहणार नाही. एक चित्र डोळ्यासमोर उभं करण्यासाठी सांगतो, 28 युग ज्या विटेवर उभा आहे पांडुरंग, त्या विटेला क्रॅक गेल्याशिवाय राहणार नाही. आणि पांडुरंग म्हणेल अरे कोण हा भक्त आहे, इतकं नाम घेतो तर डळमळीत झालेला आहे. पांडुरंग विचार करा तुम्ही. थरारक नाम घ्या. लोकांना वाटलं पाहिजे की हा केवढी भक्ती करतोय, देवाला वाटलं पाहिजे. हे इतकं मला जमणार आहे का, रडता कशाला सुरुवातीपूर्वी, करीन ना. प्रत्येकाची कपॅसिटी निराळी आहे. तुम्हाला एक उदाहरण सांगतो आणि आजचं प्रवचन वाचायला घेतो. एवढीशीच मुलगी होती हो, गेली ती. एकॉन्ड्रोप्लेजिया वगैरे नावाचा रोग होता त्याला, एवढेसे हात, एवढेसे पाय, डोकं वगैरे सगळं नीट होतं. अत्यंत हुशार मुलगी, अत्यंत प्रतिभावंत मुलगी. 4थीतून 5वीत आली. आम्ही गप्पा मारायचो, आम्ही इंटरव्ह्यू शब्द कधीही वापरला नाही. आम्ही हेडमास्टर वगैरे त्या गप्पा मारायचो मुलांचे. काय अनुभव आहेत. मला अगदी वाटते की 2026 साली महाराजांनी इंटरव्ह्यूच्या गोष्टी लिहून घ्याव्यात माझ्याकडून. काय होती मुलं, म्हणजे बालब्रह्म. आता ही मुलगी बघा, ती तिथे उभी होती, मला दिसत नव्हती, मी त्याला टेबलावर बसवलं. अरे लहान भावलीसारखी. एक कळी उमलतानाच म्हणून पुस्तक आहे, मुद्दामून वाचा. 16व्या वर्षी ती गेली. 16व्या म्हणजे 18व्या वर्षी गेली, कारण 12वीत होती. रँक मिळाली ना तिला, म्हणजे अत्यंत हुशार हो. तुम्हाला एक सांगतो, कदाचित त्या गॅदरिंगमध्ये अब्दुल कलाम असले पाहिजेत. सायंटिस्ट समोर ही ऑटोबायोग्राफी ऑफ अ ड्रॉप ऑफ वॉटर, ड्रॉप ऑफ रेन, ड्रॉप ऑफ मिल्क अँड ड्रॉप ऑफ पेट्रोल, सेव्ह मी, अशावरती बोलली होती. त्यावेळेला तिला टेबलावर उभं केलं, कारण दिसतच नव्हती कोणाला. आम्ही एक रिक्वेस्ट केली होती की चार्ट्स उलटायला कोणीतरी मदत द्या, कारण चार्ट त्याला उलटणं शक्यच नव्हतं, उंचीच कुठे होती तिला. शी गॉट गोव्याच्या ह्या झोनमधलं फर्स्ट प्राईज तिला मिळालं. ही हुशार म्हणजे किती हुशार. तिचा एकच प्रश्न मी विचारला, तिचे एवढे पाय होते, आपण 100 मीटर रेस पळायचे, कोण जिंकणार. मला वाटलं की वेडासारखं उत्तर देईल की तुम्ही जिंकणार सर, तुमचे पाय किती उंच, तुमची स्ट्राईड किती, माझी स्ट्राईड किती. ती म्हणाली मी जिंकणार. म्हटलं कसं. ती म्हणाली पायाची लांबी आणि स्ट्राईडची रुंदी, लेंथ आणि स्पीड. त्या स्पीडमध्ये 100 मीटर कशाला पळायला पाहिजे, 5 मीटरमध्ये कळेल माझा स्पीड तुमच्यापेक्षा जास्त आहे, आय विल विन द रेस. हे काय आहे. तिथे एकदा तिच्याशी भांडत होतो मी, आणि भांडत असताना इन्स्पेक्टर आले, जे डेप्युटी डायरेक्टर ऑफ एज्युकेशन झाल्यानंतर, त्यांनी त्या पुस्तकात लिहिलेलं आहे. मी केबिनमध्ये हे करणार त्यावेळेला सर त्या मुलीशी भांडत होते, आणि भांडत असताना मला कळलं ही मुलगी पुढे मोठी होणार आहे. शी डिड नॉट लिव्ह. एवढंच होतं. मी भांडत काय होते की काय तलवार घेऊन आलीस. साने गुरुची कथा, मला पहिलं बक्षीस गोवा लेव्हलवर, एवढी तलवार घेऊन आली, ढाल, आणि ढालीच्या मागेही लपलेलं आहे. सर मी कुठे, मला विचारते वेर माय. ढाल मोठी होती त्यावेळेला. मी म्हटलं ढाल बाजूला ठेव. इथून पुढे आपल्या शाळेत
अशी जी स्पर्धा असेल त्याला ढाल नाही, तलवार ठेवायची. कारण तलवारीचे दिवस आहेत ना, किती दिवस ढाल 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 दुसऱ्यांनी मारायचे आणि तुम्ही ढालीने संरक्षण करायचं. तुम्ही आघात करायला शिकलं पाहिजे. हे सगळं त्या मुलांच्यात बोलताना, हे सगळं करताना आपण त्या मुलांसारखं होतो आणि त्या मुलांच्याकडे केवढी प्रतिभा असते, केवढी कल्पनाशक्ती असते, केवढी बुद्धी असते. आपण नम्र होतो, मनातल्या मनात करून पण त्यांना नमस्कार केला पाहिजे. बालादपी सुभाषितम ग्राह्यम, म्हणजे लहान मुलांचे विचार महान असू शकतात. चाइल्ड इज द फादर ऑफ मॅन. चाइल्ड इज द फादर ऑफ मॅन म्हणजे मुलाचे पाय पाळण्यात दिसतात असं नाही आहे. ते चाइल्ड तुला शिकवतं, यू आर फादर. पण काय आहे, तुझा वडील आहे. म्हणजे म्हणतात ना, बापाचा बाप, बाबा तुम्ही माझे बाप आहात म्हणजे मी तुमचा बाप आहे. बऱ्याच गोष्टी शिकवतो. हल्ली मोबाईल वगैरे तर मुलंच आपल्याला शिकवतात. हो, मला काही येत नाही, हे सगळं ब्लॅक झालेलं आहे, काय करतं, टेक 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 घ्या सर. अरे एक सेकंड लागत नाही त्यांना. मुलं आहेत आपली, ती आपल्यापेक्षा मोठी आहेत. बाप से बेटा सवाई नाही, बाप से बेटा दिडाई दुनाई वगैरे असं मला वाटतं. इतकी हुशार मुलं आहेत ही, इतकी हुशार मुलं आहेत. तर ज्या वेळेला आपण विचार करतो की ती मुलगी गेली, त्यावेळेला एकच मला कविता आठवली, डेथ बी नॉट प्राऊड. हे मृत्यू, असं जीवन नेताना तुला लाज कशी वाटली नाही? यू शुड बी अशेम्ड. लाज वाटली पाहिजे. म्हातारा माणूस झालाय, केव्हा देवा उचलतोय असं काहीतरी म्हणतोय, त्याला मार ना. हे बुद्धिमान मुलगी. आणि बरोबर स्ट्राईक कुठे केलं, तिचा मेंदू चांगला ठेवला. पण बाकी ती, आणि रशियात ऑपरेशन, सगळी गोष्ट सांगत बसत नाही, रशियात ऑपरेशन होतं. कारण त्यावेळेला एकमेव डॉक्टर होता जो याच्यावर हे करत होता, ऑपरेशन करत होता. हातावर तिच्या एकंदर 32 आणि पायावर 32 ऑपरेशन्स. आणि रशियात ती 2-3दा नेली गेली होती. एकदा आमच्या शाळेत होते. आमच्या शाळेत असताना हे प्रयोग करा म्हणून सांगतोय, आमच्या शाळेबद्दल सांगत नाही आहे. म्हणलं हिला बुके नाही द्यायचा. आपण 500 मुलं आहोत, त्यावेळेला 500च मुलं होती आमच्या शाळेत. प्रत्येकाने एक फूल आणायचं आणि एक फूल तिच्या हातात द्यायचं. दॅट विल बी लाईव्ह बुके. वर्गात 40 मुलं आहेत, 40 फुलं ती धरू शकेल. आईवडिलांना बोलवलं होतं, यू फॉलो युअर डॉटर. नंतर पुढच्या वर्गात गेल्यानंतर हातात फुलं मावेनात, तेव्हा वडील पुढे आले आणि वडिलांनी ती फुलं घेतली. त्याच्या पुढच्या आई पुढे आली, आईने ती फुलं घेतली. रडायला लागले ते. हे प्रेम आहे. आणि नंतर तिच्याच उंचीची एक बाहुली, सगळ्या शिक्षकांच्या सगळ्या विद्यार्थ्यांच्या सह्या, आणि वी प्रे टू गॉड फॉर युअर लाईफ. त्यावेळेला ती परत आली. त्यावेळेला तिला पायावर ऑपरेशन्स होती, हात चांगले होते. म्हटलं राईट अ डायरी. हाय सखी म्हणून तिने लिहिलेली डायरी त्या पुस्तकात आहे. पहिल्या पुस्तकात भाषांतर होतं, आता तिचं इंग्रजी आणि मराठी हे दोन्ही आहे. इंग्रजी किती सुंदर होतं. हाय सखी. शेवटच्या दिवशी ती लिहिते, सखी आय डोंट नो व्हाय दिस मे बी अवर लास्ट मीटिंग. ह्याला प्रिमॉनिशन म्हणतात. प्रिमॉनिशन, कळतं मृत्यू केव्हा येणार आहे ते. ही शेवटची भेट असेल. जाताना सुद्धा समहाव विमानतळावरती बाबांना म्हणते, बाबा परत येईन ना मी. ती रशियाला गेली. रशियात ऑपरेशन चालू असताना ऑक्सिजनचा सप्लाय ब्रेनला कमी पडला आणि शी वेंट इन कोमा. चूक डॉक्टरांची होती, पण नियती तेवढीच ती जगणार होती. आणि नंतर रशियातल्या डॉक्टरांनी सांगितलं, डोंट स्यू अस इन कोर्ट. कोर्टात तुम्ही कोटी कोटी रुपये मागू शकत होतात. इतकी मेधावान मुलगी तिथून पेपर लिहायची. तुम्हाला एक गंमत सांगतो, ही 10 महिने मुलगी गैरहजर आहे आणि आय प्रमोटेड हर टू द नेक्स्ट क्लास. मला पत्र पाठवली डिपार्टमेंटने, शो कॉज. मी ती इन्व्हर्डही केली नाही, सरळ पेस्ट पेपर बास्केटमध्ये टाकून दिले. शेवटी डायरेक्टर आले, म्हणाले हे फार गैर आहे. म्हणलं हे बघा, टाळा लावा मला. मी खूप पुस्तकं घेतलेली आहेत, वाचायची राहिली, तुरुंगात टाका, प्रश्न विचारू नका. शो कॉज नोटीसला मी उत्तर देणार नाही आहे. तिथून ती परीक्षा देत होती, पहिलीच होती क्लासमध्ये. शेवटच्या परीक्षेला ती फिजिकली प्रेझेंट होती. 96% मार्क्स दिले. केवळ अटेंडन्स नाही, कारण 10 महिने ती तिथेच होती ना, डॉक्टरांचं सर्टिफिकेट होतं. विदाऊट अटेंडन्स हाऊ कॅन यू प्रमोट हर. म्हटलं अटेंडन्स सेकंडरी आहे, हर अटेन्शन इज इम्पॉर्टंट, हर कॉन्सन्ट्रेशन ऑन स्टडीज आणि तिचं एम ऑफ लाईफ हे लक्षात घेण्यासारखं आहे. गेली ती पुढच्या वर्गात. खूप त्या मुलीने ते आम्हाला शिकवून गेली, रडवून गेली, सांगून गेली. 25 वर्ष झाली तिला जाऊन. या वर्षीचा 25वा वाढदिवस, म्हणजे ते हे होता वाढदिवसच एका अर्थाने, पण तो मृत्यूचा दिवस होता. त्यांनी 3 महिने रशियात ठेवलं. ती आली नाही शुद्धीवर. इकडे आणलं, तिच्या काकाचं हॉस्पिटल होतं, नाही.
आता इथे एक तुम्हाला सांगतो, तुम्हाला माहीत असेल की कोमामध्ये माणसाला काही कळत नाही. मूर्खपणा आहे. आपल्याला कुठे कळतं त्याला काय होतं आहे ते. ती जोरात ओरडायची. सगळ्या डॉक्टरनी सांगितलं होतं ती कोमामध्ये आहे. ओरडती म्हणजे कुठेतरी वेदना होती. आणि 3 मजली ते हॉस्पिटल, सगळे लोक रात्रीच्या वेळेला ओरडल्यानंतर म्हणायचे काय झालं. विचार करा, म्हणजे काहीतरी होत असलं पाहिजे. महाराजांना प्रश्न विचारलेला आहे जो परीक्षितांनी विचारलेला आहे भागवतात. परीक्षित हा आपला प्रतिनिधी आहे म्हणताना मला लाज वाटते. 7व्या दिवशी मरणार म्हटल्यानंतर काय आनंदात येतो. आपल्याला केव्हा मरणार माहीत नाही ना, आपण बेफिकीर आहोत. तो विचारतोय, त्याला शुकदेव सांगतायत जरा जेवून ये घरी. तो म्हणतो घरी जाणारच नाही आहे आणि जेवायला वेळ कशाला घालवायचा. तू राजा आहेस, मागव इकडे जेवण. म्हणाले माझ्या वडिलांनी ज्यावेळेला भागवत लिहिलं त्यावेळेला 1 बोर खात होते रोज. बेर आपण म्हणतो ना, 1 बोर, कारण बद्रिका आश्रम बोरीची झाडं होती. 1 बोर खाऊन भागवत लिहिला. तो आता भागवत ऐकतोयस. मला सवय आहे कारण मी सूर्यमंडलातून आलेलो आहे. 168 तास म्हणजे 24/7. हे आत्ताची फ्रेज नाही आहे, तेव्हाची फ्रेज आहे. सप्ताह म्हणजे 24/7. मी बसू शकतो. तो राजा आहेस, राजाच्या उपभोगात लक्झरीजमध्ये तू जगलेला आहेस. अशा वेळेला तू खा. त्यावेळेला तो 2-3दा म्हणतो गुरु तुम्हाला सांगितलं ना की कशाला वेळ घालवता, वेळ घालवू नका, मला काहीतरी खा. मला शाप ऋषीने दिलेला आहे ना, 7व्या दिवशी मरेल, 6 दिवस मला काही होणार नाही, 8व्या दिवशी मी असणार नाही आहे. ऋषींचा शाप काही खोटा होतो काय. वेळ घालवू नका, पुन्हा मला सांगू नका खा म्हणून काहीतरी. मला प्रश्न विचारायचा आहे. पहिला प्रश्न विचारलेला आहे आसन्न मरण. तो 7व्या दिवसात मरणार आहे. आपल्याला माहीत नाही आपण केव्हा. आम्ही नेहमी गमतीनं सांगतो ते वाक्य, तुम्ही हसणारच ते वाक्य सांगितल्यानंतर. ज्यावेळेला त्याला कळतं की त्याला ऋषींनी शाप दिला आहे 7व्या दिवशी तो मरणार आहेस, तो नाचायला लागतो. त्यावेळेला मंत्री त्याच्या कानात विचारतात आपल्याला अटॅक तर आला नाही ना वेळाचा, 7व्या दिवशी मरणार आहे तर नाचता काय. ते म्हणाले इथे असलेला कोण सांगू शकेल छाती ठोकपणे की मी 7 दिवस जगणार आहे. छाती जोरात ठोकल्यामुळे आत्ताच मराल, हे लक्षात ठेवा. छाती ठोकपणे कुणी सांगू शकत नाही की मी इतके दिवस जगणार आहे. आपण 70 वर्ष जगूया, पण मला 7व्या दिवसापर्यंत मरण नाही आहे, मी आनंदात आहे, पण मी मरणाकडे जातोय. अशा व्यक्तीचं कर्तव्य काय. तुम्ही सांगतात शेवटचा श्वास नामात गेला पाहिजे. मी अनेक जणांना बेशुद्ध असताना मेलेलं बघितलं. आपण त्याला आता कोमा म्हणतो. अनेक जणांना काही कळतच नाही, स्मृती गेलेली आहे, माणसं ओळखता येत नाही, ऐकू येत नाहीत. हे तर आपण मरणं आजूबाजूला बघतो म्हाताऱ्या लोकांचे. ते शेवटचा श्वास नामात कसा घेणार आहेत हा त्यांचा प्रश्न आहे. महाराजांनी याचं सुंदर उत्तर दिलेलं आहे. महाराजांनी सांगितलं एक अत्यंत व्यावहारिक उत्तर आणि एक आध्यात्मिक उत्तर आहे. व्यावहारिक उत्तर म्हणजे काय की एखाद्याला ॲक्सिडेंट झाला आणि त्यानंतर तो 6 महिने कोमामध्ये होता आणि समजा कोमातच तो मेला. कोमा म्हणजे बेशुद्धी. तर शेवटचा श्वास जाणीवपूर्वक चालू होता ॲक्सिडेंट होण्यापूर्वी. ॲक्सिडेंट समजा 5:29:57 झाला, तर 5:29:56 सेकंदाला तो काय करत होता हा त्याचा शेवटचा श्वास आहे. त्यावेळेला श्रीराम जयराम जय जयराम म्हणत असेल आणि ॲक्सिडेंट झाला, शेवटचा श्वास नामात गेला. हे व्यावहारिक उत्तर महाराजांनी दिले. पण मनाच्या श्लोकात काय सांगितलेलं आहे. वाराणसी मुक्ती क्षेत्र रामनामे करून. वाराणसीला शंकर आहे ना, वाराणसीला काशी विश्वनाथ आहे. तो काशी विश्वनाथ सदैव रामाचं नाम घेत असतो. विठ्ठलाच्या डोक्यावर शिवलिंग आहे आपण बघतो ना. म्हणून विठवणे शिरी वाहिला देव राणा म्हणजे महादेव. पण त्या देव राण्याच्या अंतरी नाम रामाचं, त्यासी नेणा. त्या रामाच्या नामाला विसरता तुम्ही. विठ्ठल 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 विठ्ठल, भोले भोले बम भोले बम भोले. अरे पण राम कुठे गेला. ज्याला डोक्यावर घेतलंय त्याच्या हृदयात जर राम आहे त्या रामाला विसरू नका. विठवणे श्री वाहिला देव राणा, तया अंतरी ध्यास नामाचा, त्यासी नेणा. त्याला ओळखत नाही तुम्ही. आणि वाराणसी मुक्तिक्षेत्र शिवनामे करून नाही, ओम नमः शिवाय म्हणून नाही, राम शेवटचा श्वास. म्हणून वाराणसीत गेल्यानंतर मेला तर मुक्त होता. याचा अर्थ त्या काशी विश्वनाथाला कळतं की हा मरायला आलेला आहे. त्यावेळेला अगदी शेवटच्या श्वासाला तो तुमच्या कानात राम म्हणतो आणि तुम्ही राम म्हणता म्हणजे मरता. हे का लक्षात घ्या. तो राम म्हणतो तुमच्या कानात. म्हणून तो स्मशानात होता, कैलासात गेला. अनेक कथा आहेत.
त्यातली एक कथा फार गमतीदार आहे. तो ज्यावेळेला प्रेतयात्रेची, हा स्मशानवासी आहे शंकर, प्रेतयात्रा घ्यायची, राम नाम सत्य है, राम नाम सत्य है. राम नाम म्हणजेच की शंकर. तो त्या प्रेतयात्रेत सामील व्हायचा, राम नाम सत्य आहे. शिवभोले कायला कुठलंही रूप घेणं शक्य आहे, मजेत जायचा. स्मशानात गेल्यानंतर तो तिथे ठेवायचे, ठेवल्यापर्यंत राम नाम सत्य आहे. नंतर तो मडकं घेतलेला एकमेव प्राणी असतो रिलेटेड टू दॅट मॅन हू इज नो मोर. बाकीचे सगळे मित्र असतात. मग प्रत्येकाच्या गप्पा सुरू होतात. मारुतीची नवी मॉडेल घेतली का स्मशानातल्या गप्पा. ते बघा तुम्ही, म्युच्युअल फंड तो जास्त चांगला काम करतोय, तो बिचारा मेलेला सुटला हो. मेलेला सुटला. बडीजीसुद्धा मंत्र म्हणून ऐकतो काहीतरी. हे कुणी सांगितले मारुतीच्या मॉडेलबद्दल, त्याला नंतर विचारूया. आणि इकडे 15वा अध्याय सुरू आहे. कल्पना करा, हे सगळं घडत असतं. त्यावेळेला तो म्हणतो स्मशानात येईपर्यंत रामनाम सत्य आहे, आणि स्मशानात आल्यानंतर रामनाम नाहीच. कारण एकदा प्रेत तिथे ठेवल्यानंतर रामनाम सत्य आहे म्हणायची काय गरज आहे. जातो मी कैलासावर निघून गेला. म्हणजे रामनाम सत्य आहे स्मशानापर्यंत. आणि तिथे आल्यानंतर सगळ्या जगाच्या गोष्टी करतात इतर बाकीचे सगळे लोक. बघा, महानिर्वाण नावाचं नाटक आलं होतं पूर्वी, त्याच्यात हेच दाखवलं होतं. तर 3 दृश्य तुम्हाला फक्त सांगतो. साहेब मरतो अचानक, सगळ्यांनी इतकं बरं वाटतं, कारण कुणाचाही बॉस कुणालाही आवडत नाही हो. बॉस आवडत नाही म्हणूनच ती बॉस नावाचे बॉसिंग असं क्रियापद आलेलं आहे. एक बायको म्हणते तुमच्या बॉसाचं जे कट्टी होती नारळापेक्षा हार्ड होती, आणि आमच्याकडे पूर्वी तरी कवटी फुटल्याशिवाय निघायचं नाही स्मशानातून. आता कोणाला वेळ आहे थांबायला. ते म्हणाली तुमच्या बॉसची कट्टी, द स्कल, ही जी आहे ना स्कल, हार्डर दॅन कोकोनट, फुटणार नाही आहे, आणि तुम्हाला भूक निभत नाही आहे. मी टिफिन देते, खा तिथे स्मशानात. दुसरा आहे, तुम्हाला झोप आवरत नाही जेवणानंतर, तिथे बॉसची कट्टी फुटणार नाही आहे. मी पत्त्याचा कॅट ठेवला आहे, जरा पाठ करा चितेकडे, खेळा पत्ते, त्याशिवाय झोप कशी जाणार आहे. तिसरं असं, म्हणजे कल्पना करा की त्यांनी जे खरं घडतं ते सांगितलं आहे. आपल्याला आवडत नाही हे नाटक. आणि शेवटी म्हणत नाही, इथे कोणी असेल तर क्षमा करा आम्हाला, पण त्याच्यात कावळा शिवायला पाहिजे ना. मृत्यूपत्र केलेलं आहे. 1-2 वकिलांना माहीत आहे, वकिलांचे गाऊन काळे असतात माहीत आहेत ना, असे ते कावळे येतात असे. खरंच हे इतकं सगळं दाखवल्यानंतर फार नाटक गाजलं होतं. जास्त प्रयोग झाले नाही, पण त्याला जे दाखवायचं होतं ना, हिपॉक्रेसी इन द नेम ऑफ राईट्स अँड रिच्युअल्स इवन आफ्टर डेथ. हे काय, त्याच्यात कुणाचं प्रेम नाही आहे, कुणाला काही कन्सर्न नाही आहे, कुणाची इन्व्हॉल्वमेंट नाही आहे, काही नाही आहे. फक्त राम नाम सत्य आहे, राम नाम सत्य, तिथपर्यंत जायचं. हा भोलेबाबा दुसऱ्या टोकाला निघून गेला. मुद्दा काय आहे की राम नाम हे खरंच सत्य असेल तर सत्य कसं आहे. सत्य, नॉलेज इज पॉवर म्हणतात ना, सत्यासारखी शक्ती नाही आहे दुसरी. 1 man प्लस ट्रुथ और सत्य इज मेजॉरिटी. ट्रुथ म्हणजे सुद्धा सत्य नाही, रियालिटी जी वस्तुस्थिती आहे ना, एक माणूस आणि प्लस ती सत्य असेल तर मेजॉरिटी आहे. 51ला कशाला थांबता तुम्ही. 50+1 इज पॉलिटिकल मेजॉरिटी, पण 1 man प्लस ट्रुथ इज मेजॉरिटी. कितीतरी नेते असतील, मी नाव सांगत नाही कारण विषय दुसरीकडे जाईल. आज 30 तारीख आहे. एक पुस्तक आहे, बऱ्याच जणांनी वाचलेलं नाही आहे, चैतन्य गीता म्हणून. त्याची पहिली जी आवृत्ती आहे त्याच्यावर संजय के.व्ही. बेलसरे असं लिहिलेलं आहे. नंतर आवृत्त्या त्यांनी के.व्ही. बेलसरे म्हणजे आपले बाबा बेलसरे, त्यांनी काय केलं, महाराजांची काही पत्र उपलब्ध आहे, तर ती पत्र वाचली आणि त्याच्यात गुरुबद्दल सांगितलं आहे, ते विचार एकत्र काढून दिले, प्रारब्धाबद्दल सांगितलेलं आहे, प्रपंचाबद्दल सांगितलेलं आहे. हे सगळं महाराजांनी हे पत्र लिहिली केव्हा आणि का. महाराज लिहित होते पत्र, काही पत्र लिहून घेतलेली आहेत. तुम्ही जर घेतला म्युझियममध्ये, तिथे मोठ्या रामाचं जे मंदिर आहे त्याच्या कोपऱ्यात म्युझियम आहे, उघडं असेल, तुमचं भाग्य असेल तर तुम्हाला ते बघायला मिळेल. तिथे एका काचेच्या अशा कपाटात महाराजांची अक्षर असलेली पत्र ठेवलेली आहेत. पत्र काही पुस्तकातही ती छापलेली आहेत. तर ती पत्र बाबांनी गोळा केली आणि त्या पत्रांचा अभ्यास करून असे निरनिराळे अध्याय तयार केले.
आणि त्या अध्यायाची गीता तयार केली. गीता म्हणजे काय, कोणीतरी एक गुरु आहे सांगतोय. आता गीतेत कृष्णाला गुरु म्हणलं नाही, पण अर्जुनाने स्वतःला शिष्य म्हणलंय ना, शिष्यस्तेहम शाधिमाम त्वाम प्रपन्नम. मी तुझा शिष्य आहे, गोंधळून गेलेलो आहे, मला तू तारून नाही. हा जो क्रायसिस आहे, माझ्या जीवनातला अवघड प्रसंग आहे, मला तारून नाही. मी शिष्य आहे म्हणजे तू गुरु आहेस. गुरु शिष्याचा संवाद आहे हा. गुरु शिष्याचा संवाद महाराज पत्रातून साधतात. आणि ही पत्र या प्रवचनात 10, 20 आणि 30 अशा तारखांना दिलेली आहेत. मग एकंदर किती पत्र असतील बघा. मुलं हुशार आहेत. बाबा किती पत्र असतील म्हणलं, 12 त्रिक 36. चुकलं. फेब्रुवारी महिन्याला 30 तारीखच नाही आहे, म्हणजे फेब्रुवारी महिन्यात 2च पत्र. खरंच आहे हे बघा. आपण विचार करत नाही. मी फक्त गणित सांगितलं, पण दे आर अलर्ट. मग अशी तुम्हाला सांगितलं ना की अलर्ट आहेत, अवेक आहेत, अवेअर आहेत, अलाइव्ह आहेत, ॲक्टिव्ह आहेत. हे ही यूथ ऑफ टुडे. म्हणून तुम्हाला सांगायचं आहे की आजची जी 30 तारीख आहे, शेवटी करावी प्रार्थना एक. हा वर्षाचा शेवट आहे, जीवनाचा नाही आहे. पण आपल्या जीवनाचा प्रत्येक क्षण हा मृत्यू आहे आणि प्रत्येक क्षण हा नवीन जन्म आहे, हे लक्षात घ्या. तो क्षण जब जागा वही सवेरा म्हणतात ना, म्हणजे सकाळ कुठले, प्रभाते म्हणे रामचिंतित जावा. ही प्रभात केव्हा होते हो सर? जोपर्यंत कुकरमधला भात शिजत नाही तोपर्यंत. काय सांगू, प्रभात केव्हा होते? अरे वाल्या कोळीला नारद भेटले, बस इथे म्हण तो मंत्र, झाली प्रभात. भा म्हणजे प्रकाश आणि भात म्हणजे प्रकाशित आणि प्र म्हणजे प्रकर्षाने प्रकाशित. माझ्या अंधारी जीवनात प्रकाश ज्या वेळेला येतो, तमसोमा ज्योतिर्गमय, हे ज्योतीचा तो क्षण आहे. आता शेवटी प्रार्थना करावी. ॲट द एंड ऑफ द इयर, ॲट द एंड ऑफ द डे, ॲट द एंड ऑफ द वीक, ॲट द एंड ऑफ द मंथ, ॲट द एंड ऑफ दॅट इयर, नेक्स्ट डे तुमचा बर्थडे आहे, सो कॉल्ड ग्रेट. विचार करा ना थोडी, प्रार्थना करा. नाही, ही प्रार्थना आहे. पहिली गोष्ट, सकाळी लवकर उठावे. यात काय अवघड आहे? आम्ही उठतोच की. सूर्य अंगावर आल्यावर ऊन येतात वगैरे. आम्ही सूर्यवंशी असल्यामुळे उठतो आणि चंद्रवंशी असल्यामुळे चंद्राचा अंत येतं, पण आम्ही जागे राहतो, खूप जागे राहतो, लवकर उठत नाही. सकाळी लवकर उठावे, भगवंताचे स्मरण करावे. प्रभाते म्हणे रामचिंतित जावा. महाराजांनी दुसरं काही सांगितलेलं नाही. हातपाय स्वच्छ धुवावे. यात काय विशेष सांगितलं आहे? अरे आंघोळ करत बसू नका, महाराजांनी सांगितलं आहे. सकाळी लवकर उठायचं आणि आंघोळ करत बसायचं. सकाळी लवकर उठायचं, देवघर स्वच्छ करत बसायचं. सकाळी लवकर उठायचं आणि सगळ्या तसबिरी पुसत बसायचं. अरे करू नका, वेळ घालवू नका, प्रेशस टाईम आहे. हल्ली तर त्याला काय म्हणतात, 1 तास लवकर उठला असा, फर्स्ट पहिली 15 मिनटं प्लॅटिनम, नंतर 15 मिनटं डायमंड, नंतर 15 मिनटं गोल्ड आणि नंतरचे 15 मिनटं सिल्वर. ते इम्पॉर्टन्स आहे. उठल्यानंतरची 15 मिनटं हातपाय धुवा, गरज असेल तर गादीवरच बसून तुम्ही मानसपूजा करा किंवा ध्यान करा किंवा नुसतं चिंतन करा. देवा काय चाललं आहे माझ्या आयुष्यात? प्रत्येकजण चिंतन करू शकतो. चिंता नाही, भगवंताचे स्मरण. हातपाय स्वच्छ धुवावे, मानसपूजा करावी. हे करायला काय हरकत आहे? मानसपूजा सोपी आहे. मानसपूजा अगदी डोळे मिटायचे आणि 4-5 उपचार जरी केले तरी चालतात. ही अर्धा तास मानसपूजा जी व्हॉट्सॲपवरून वगैरे सध्या येते. आणि मग काय होतं, सुट्टी होती आणि मग गेले. महाराजांना काय आवडतं? वांगी भात. आज आहे लक्षात ठेवा, महाराजांना वांगी भात आवडतं. बाजारात गेले, वांगी निवडली चांगली, हे किडकं वांग, हे सगळं मानसपूजा. 3 तास मानसपूजा. हा फोकसच जातो मानसपूजेचा. आणि ह्या मानसपूजा सर्क्युलेट होतात. मला फोन येतो, सर ती मानसपूजा ऐका. म्हटलं 3 तास बेकार असेल, त्यावेळेला ऐकेल. खरंच इतकी डिटेल्ड मानसपूजा कशाला पाहिजे? इतकी डिटेल्ड, अगदी ब्रीफही करू नका, पण मानसपूजा महाराजांनी लिहिलेली आहे, ती आठवत करा. शंकराचार्यांची मानसपूजा, शंकराचार्यांची परापूजा आहे. हे सगळ्याच्या पलीकडे जाऊन केलेली पूजा आहे. यत करो मी तत्तदखिलम शंभो तवाराधनम. मी जे करीन ती तुझी आराधना आहे, पूजा आहे हे शंकरा. आणि यत आपण म्हणतो नारायणाचे समर्पयामी, हे नारायणाला सांगितलेलं आहे. मग तुम्ही विष्णूचे भक्त असाल, यत करो मी तत्त, जे मी करतो ते तुझी पूजा आहे विष्णू, आणि ते तुला अर्पण शंकरा. पूजा आहे मानसपूजा. म्हणून काही नाही, फक्त तुम्हाला डोळे मिटू नका, आपलं जागं राहायचे हे वाचेतोपर्यंत, जास्त नाही आहे. पण तुम्हाला सांगतो एवढे 4-5 उपचार करावेत.
महाराजांना असे चौरंग ठेवावा किंवा महाराज घरात आले असतील ना तर त्यांना स्नान घालण्यापेक्षा बसा तुम्ही, पाय वगैरे पुसावेत वगैरे, एवढंसुद्धा केलं नाही तरी चालेल. सरळ महाराजांना बसवा. जिवंत असतील तर म्हणजे तुम्ही जिवंत महाराजांना आणलं तर, मूर्ती असेल तर मूर्ती, पादुका असतील तर पादुका, स्वच्छ पुसा, गंध, हळद, कुंकू, बुक्का महाराजांना आवडत होतो तो बुक्का तो लावा, त्याच्यानंतर फुलं व्हा, अगरबत्ती लावा, आरती करा महाराजांची आणि प्रार्थना करा, महाराज तुम्हाला मी माझ्या हृदयात विसर्जन करतोय, दुसरीकडे कुठेही विसर्जन करू नका महाराजांचं. आज मी जी जी कृती करणार आहे त्याला तुम्ही साक्षी आहात. आम्ही मुलांना प्रश्न विचारला होता, महाराजांना माझी कृती पाहिजे तर महाराजांना मी माझ्या हृदयात कसं बसवेन? हृदयाकडे तोंड करून का बाहेर तोंड करून? सगळे म्हणतात बाहेर तोंड केलं. मी कृती बाहेर करणार आहे की नाही ती बघण्यासाठी महाराजांचं तोंड बाहेर पाहिजे. असं महाराजांचं विसर्जन मी हृदयात केलेलं आहे. संपली मानसपूजा. किती वेळ लागतो? रंग वाढवायचे असतील तर वाढवा, पण इथे लक्षात ठेवा मानसपूजा करावी. हृदयात त्यांनी सांगितले हृदयात ठेवावे रामाचे ठाणं, त्यांनी रामाची मानसपूजा सांगितली. आपण सद्गुरूंची करूया. षोडशोपचारे करावे पूजन, गंध फूल करावे अर्पण, नैवेद्य करावा अर्पण, मनाने प्रसाद घ्यावा जाणं, मनाने शेवटी प्रार्थना करावी एक. हे झाली ना मानसपूजा. पंचोपचार म्हणतात झाली सगळे. शेवटी प्रार्थना करावी, रामा तुला मी शरण देख. तुला मी शरण आलेलो आहे. आणि शरणागती लक्षात ठेवा ही देहाची कृती नाही आहे. अगदी काही जण असे नमस्कार करतात, असं पोला तो पोला नाक असं घासतात. ही कसली शरणागती? हे शरणागतीचं काय असं नाही का? हे रिच्युअल आहे. अरे शरणागती ॲटिट्यूड ऑफ माइंड, नॉट ॲक्शन ऑफ बॉडी. शरण म्हटल्यानंतर खरंच सगळं शरण, माझा श्वास तुझ्यामुळे चालू आहे बस. ही लास्ट अल्टिमेट शरणागती आहे. कारण श्वास आहे म्हणून मी बोलतोय आणि तुम्ही ऐकताय, श्वास आहे म्हणून आपण बसलोय, तुम्ही बसलाय, श्वास आहे म्हणून आपण जेवणार. अशी कुठली कृती आहे ती श्वासाशिवाय? सांगा बरं. श्वासच अर्पण करा आणि श्वास अर्पण करायला श्वासावर नाम घ्या. सोपं सांगितलं महाराजांनी. म्हणून शेवटी प्रार्थना, जे जे मी माझे म्हणले आत्तापर्यंत ते तुझे. महाराज म्हणतात मी तुमचा पॉवर ऑफ ॲटर्नी, मुखत्यार नामा, पॉवर ऑफ ॲटर्नी घ्यायला तयार आहे. तुम्ही करा सही, कोऱ्या कागदावर सही. महाराज सगळंच तुम्ही लिहून घेतलं तर ही भीती आहे. कोणी मला पॉवर ऑफ ॲटर्नी बनवत नाही. त्यांना भीती वाटते पॉवर ऑफ ॲटर्नीनी मी त्या कोऱ्या कागदावर असं काहीतरी लिहीन की तुमचं सगळंच घेऊन जाईन. सर्व पाहिजे कशाला? तुमचं ते फर्निचर वगैरे मला कशाला पाहिजे? स्व द्या, तुमचा स्व द्या. गिव्ह युअर इगो, गिव्ह युअर सेल्फ. आणि ते दिल्यानंतर सर्व तुमच्याकडे राहिलं म्हणून काय बिघडलं? उलट सर्व दिलं आणि स्व राहिलं. मी दिलं आहे, मी केलं आहे, हे दिसतंय ना ते महाराजांचं, ते मी दिलेलं आहे. हे कशाला मी? हा मी उरला कुठे? तो मी द्या, मग बाकी काही दिलं नाही तरी चालेल. हे पुढे महाराजांनी सांगितले. आता न गुंतवा माझे मन, रामा मी आलो तुला शरण, वासना न उठो दुजी काही, नामामध्ये प्रेम भरपूर दे. दुसरी कुठली वासना? हे आपल्यासाठी प्रार्थना आहे. हे उद्या एक दिवस आहे ना, परवा नवीन वर्ष आहे, वाचूया हे आजचं. हे पत्र लिहिले महाराजांनी आणि माऊलींनी लिहिलेलं आहे. महाराजांनी पत्राबद्दल एक गोष्ट सांगितलेली आहे. संतांचे जे ग्रंथ आहेत ना ते आप्तांच्या पत्रासारखे वाचावेत महाराज म्हणतात. मग ज्ञानेश्वरी वाचायचे. ज्ञानेश्वरी माझी माऊली आहे आणि आईने मला पत्र लिहिलेलं आहे. पूर्वी कार्ड लिहायची, पूर्वी पत्र लिहायचे लोक. माझ्या आईची मला इतकी आलेली पत्र आहेत. आईला सांगितलं की काहीतरी चातुर्मासात वाचावंसं वाटते. काय? दासबोध वाच. दासबोधाचा सप्ताह करायचा असेल तर पहिल्यांदा सांग मी 7 दिवस रोज 2 तास वाचणार आहे शाळेत जाण्यापूर्वी. कुठलाही डिस्टर्बन्स नको आहे. त्यावेळेला लँडलाईन होती, ती बेल वाजता कामा नये, डोअर बेल वाजता कामा नये. कल्पना करा तुम्ही. 7 दिवस जर मी वाचणार आहे. पण तुम्हाला किती अनुभव सांगू. पहिल्यांदा दारावर बेल वाजते. तुम्ही आरती केलात, उठलात, नैवेद्य वगैरे दाखवलात, दारावरची बेल वाजली आणि काय ट्रॅफिक जॅम परवरीला. 15 मिनटं मी आधी पोचले असते. महाराजांनी बरोबर ट्रॅफिक जॅम घडवला. आणि ट्रॅफिक जॅम म्हणजे म्हशीमध्ये बसल्या होत्या, दुसरं काही नाही. त्या म्हशीला महाराजांनी बसवलं माझ्यासाठी, कारण माझं वाचन पूर्ण झालं पाहिजे. आणि संपल्याबरोबर टेलिफोनची बेल वाजते, लँडलाईनची. आणि पहिल्यांदा तो म्हणतो लाईन्स आर बिझी, लाईन्स आर बिझी. व्हॉट आर दीज लाईन्स? महाराजांनी केप्ट लाईन्स बिझी. महाराज केप्ट लाईन्स बिझी फॉर मी. का नाही म्हणायचं? का नाही म्हणायचं?
माझी बरोबर योग्य दिशेने चालू आहे भक्ती, का नाही म्हणायचं? महाराजांची परीक्षा का नाही घ्यायची? उद्या मला आठवण केली तर तो सांगेल बाबांनी महाराजांची परीक्षा कशी घेतलेली आहे, सांगतोच, त्याच्याशिवाय गंमत नाही आहे. हे शेवटचा पॅरेग्राफ वाचूया आणि ती गोष्ट तुम्हाला सांगतो. बाबांनी चरित्रात सांगितले, ठेवते आपण जरा दीर्घ करून बघूया इफेक्टिव्ह होण्यासाठी. पण नामापरते न माना दुजे साधन, जैसे पतिव्रतेस पती प्रमाण. इथे पतिव्रता नाही, पती कमी महत्त्वाचा आहे. पती जगावा म्हणून ती कुंकू तिचं राखलं पाहिजे, म्हणून कुठल्याही संकटात पतीचं रक्षण केलं पाहिजे, कारण ही पतिव्रता आहे. पतिव्रतावरची आहे, पती खालचा आहे. म्हणून त्या जालंधरला मारण्यासाठी वृंदेला भ्रष्ट करावं लागलं आणि कृष्णाने वचन दिलं की आत्ता मी तुला भ्रष्ट केलं, तुझा काही दोष नव्हता, पण तुझं शील चारित्र्य भ्रष्ट केल्याशिवाय तुझा राक्षसी वृत्तीचा नवरा मारला जाणार नव्हता. पण मी तुला वचन देतो, दरवर्षी तुझ्याशी लग्न करीन, ते तुळशीचं लग्न. तुळशीचं लग्न आहे ना, राधा दामोदर विवाह किंवा यांचा विवाह आहे, तो वचन दिलेलं आहे की मी तुझं भ्रष्ट केलं, दरवर्षी तुझ्याशी लग्न करेन, केलेलं आहे त्याप्रमाणे. म्हणून लक्षात ठेवा, ज्याने राम होईल अंकित. तुम्ही अंकित रामाचे आहात 3 अर्थाने. एक म्हणजे रामाने ब्रँड मारलं आहे, तू माझा इतक्या नंबरचा भक्त आहेस, अंक मारलेला आहे, अंकित झालेला आहे, स्टॅम्प मारलेला आपल्यावर. दुसरं अंकित म्हणजे चिन्हित, हा माझा भक्त आहे, कुठेही गेला तरी ओळखता आला पाहिजे, ओठ फुटफुटत असले पाहिजेत किंवा दृष्टी शांत पाहिजे, आणि त्याच्या चेहऱ्यावर असा भाव पाहिजे की सगळ्यांचं कल्याण झालं पाहिजे, स्वार्थ नाही आहे तिथे. हे चिन्ह आहे अंकित. आणि अंक म्हणजे मांडी, मांडीवर घेतलेला आहे, मी दत्तक घेतलेला आहे त्याला, माझ्या भक्ताला मी दत्तक घेतलेला आहे. माझी सगळी प्रॉपर्टी त्याची आहे, आणि माझी प्रॉपर्टी म्हणजे पैसा नाही आहे, माझी प्रॉपर्टी म्हणजे शेत किंवा फ्लॅट्स वगैरे असं काही नाही. माझी प्रॉपर्टी म्हणजे रामाचं वैभव आहे, रामराज्य आहे, माझी प्रॉपर्टी म्हणजे आनंद आहे. दुसरं काय पाहिजे? शेवटचं वाक्य आहे, देव हेच सर्व साधू संतांचे बोल, कोणी न मानावे फोल, नामावर निष्ठा ठेवावी पूर्ण, मनी असो नसो करावे नामस्मरण. आणि नामस्मरण सांगितलेलं आहे. साहेबाच्या केबिनमध्ये असताना मी श्रीराम जयराम जय जयराम म्हणाल्यानंतर तो काढून टाकेल मला नोकरीवरून. हा ऑडिटर किंवा हा अकाउंटंट आहे, श्रीराम जयराम जय जयराम म्हणतं मनात. स्मरण ही सायलंट ॲक्टिव्हिटी आहे, ध्यान सायलंट ॲक्टिव्हिटी आहे. यू कॅनॉट डू लाऊड मेडिटेशन, यू कॅनॉट चॅन्ट लाऊडली नाम, पण स्मरण नाही येते, हे लक्षात ठेवा. कोणी म्हणून करावे नामाविण दुजे काही, सत्य सत्य त्रिवाचा नाही. इथे तिथे तिथे काही दुसरं सत्य नाही आहे सोडून नाम. आजचा सुविचार काय? नामाच्या संगती ज्या व्यवहाराची प्राप्ती, तोच व्यवहार जाई भगवत सेवेप्रती. म्हणजे मिश्रित विठ्ठले ते अमृतापेक्षा गोड झाले. म्हणजे मी काहीही खाल्लं आणि त्याला विठ्ठल 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 म्हणत ते अमृत झालं. मी काहीही केलं विठ्ठल 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 म्हणत ती सत्कृती झाली. विठ्ठल विठ्ठल म्हणत मी काही विठ्ठल विठ्ठल, नाम घ्या ना तुम्ही. नाम घेत काम केलं की ते काम ज्याचं नाम घेता त्याच्यापर्यंत पोचलं, हे सांगताय. आता तुम्हाला मगाशी सांगत होतो ते बाबांनी कशी परीक्षा घेतली. एक दिवस ते सुट्टी होती, कारण प्रोफेसर होते, 3 महिने सुट्टी होती. अशा वेळेला ते म्हणाले, महाराज बघा या हा भाव तिथे आहे, हे शब्द नाही आहेत. बॉम्बे सेंट्रलवर आले, मग तिथे बस स्टेशनवर सगळ्या प्रकारे गावाला जाणाऱ्या बसेस, कारण गाव तिथे एस टी ना, आणि सगळे एस टी मुंबईला येणार, कारण मुंबईला ते सगळं सेक्रेटरिएट वगैरे सगळं मुंबईला. कुठल्याही कामासाठी गावातून मुंबईला प्रत्येक गावात शेकडोने हजारो एस टी. बोर्ड वाचला, जे गाव आपल्याला माहीत नाही ना त्या बसमध्ये चढले, परीक्षा घेतली की मला. नंतर कंडक्टरने विचारलं कुठे जायचं आहे, बस थांबते तिथे, शेवटचं गाव त्यांनी काढलं. ते कुठलं तरी तासगाव असं कुठलं तरी गाव होतं. तिथे गेले, खिशात बघितलं तर काही 3.5 रुपये वगैरे असे काहीतरी असतील. भिकारी असतातच, त्या भिकाऱ्यांना दिले. आणि एकही गावातला माणूस मला ओळखत नाही, माझ्या खिशात एकही पैसा नाही, पायाखालची वाळू सरकली म्हणतात ना, कसं होणार माझं. तेवढी भीती वाटली. मनात विचार आला की शेवटच्या भिकाऱ्याला जे 8 आणे दिले त्याला परत भरून हे 15 पैसे परत दे रे, कारण 15 पैशाचं कार्ड लिहून घरून पैसे मागवले पाहिजेत ना. मी इथे येऊन पडलो. हा विचार मनात आला. दुसरा विचार लागेल, अरे प्रवचनाला एवढी माणसं जमतात, तिथे राम नाम आहे, त्याला भीती नाही आहे म्हणतोस, आणि ही कसली भीती आली आहे. नाही,
नाही मागायचे पैसे, बघूया काय होतं आहे. फार मजेदार आहे हा प्रसंग. मी तुम्हाला जरा वर्णन करून सांगतो आहे. तिथे गेल्यानंतर ते बसतात बाहेर, असा पार केलेला असतो पेडसारखा, तिथे बसतात संध्याकाळची वेळ. गावात, खेडेगावात नवीन आलेला माणूस लक्षात येतो, लोक बघत असतात. शेवटी एक शेतकरी येतो, नवीन दिसत आहे गावात, पाहुणं. ते पाहुणं म्हणतात ना, पाहुणं म्हणजे पाहुणे. कोण गाव पाहुणं? मुंबईला. मुंबईहून आलात तुम्ही, इथे कुणाला ओळखता? नाही म्हणाले, कुणालाही ओळखत नाही. इथे मला ओळखता की? नाहीतर मी कशाला विचारलं असतं तुम्हाला. चला माझ्या घरी नेतो. वाटेवर विचारतो, मी काय करता? मी कॉलेजमध्ये. ते काय असतं? मी प्रोफेसर आहे. ते काय असतं? नाही, मी गोष्टी सांगतो, म्हणजे प्रवचन करतो, म्हणजे गोष्टी सांगतो. कुणाच्या गोष्टी? रामाच्या. वया बेस्ट झालं म्हणतो. घरी आणतो, सांगतो मुंबईचे पाहुणे आले, काहीतरी खायला कर चांगलं, तिखट करू नकोस, कारण त्यांना तिखट वगैरे चालत नाही. मी येतो 5 मिनटात. बाजूच्या 5-15 लोकांना बोलवून आणतो आणि म्हणतो की हे मुंबईहून आलेले आपल्याला गोष्टी सांगणार आहेत, नीट ऐका. रामायणातल्या गोष्टी सांगितल्या, प्रवचन करून घेतलं महाराजांनी जेवायला घातलं. हे कल्पना करा, चांगलं चाललं की. त्या प्रवचनाला आलेला एक माणूस म्हटला, उद्या तुम्ही आमचं पाहुणं आमच्या घरी यायचं. दुसरा दिवस गेला, तिथे आलेल्याने सांगितलं आमच्या घरी यायचं. आता जायचं कसं परत? पैसे नाही आहेत ना, मागायचं तर काहीच नाही आहे. फिरायला जायचे. ते सकाळच्या वेळी असे बसले होते, सगळा धुळीचा रस्ता हो, गाव ते. गाडी गेली जोरात, काचा लावलेली, AC चालू असेल, थांबली, कचकन ब्रेक दाबून आणि रिव्हर्समध्ये आली. काच खाली झाली. सर तुम्ही इथे कोणाकडे आलात? तो खाली उतरला, नमस्कार केला. तो म्हणला, मी तुम्हाला ओळखलं नाही. बाबा म्हणाले, मी तुला ओळखलं नाही. सर मला म्हणतोयस ते. कसं ओळखणार? तुम्ही आलात की मी काहीतरी करायचं आणि तुम्ही मला वर्गाबाहेर पाठवायचा. शेवटी आपल्यात अंडरस्टँडिंग झालं की तुम्ही वर्गात आलात की मी बाहेर जायचो. तुम्ही मला ओळखणार कसे? आय हॅव सीन यू, यू हॅव नॉट सीन मी फुल्ली. तुम्ही माझे सर आहात. इथे इंडस्ट्रियल इस्टेट निघालेली आहे, तिथे माझं एक युनिट आहे. 15-1 दिवसांनी मी येतो. येणार मुंबईला? मी मुंबईला निघालो आहे. बघा, येणार मुंबईला. ते म्हणाले, एकदम येऊ शकत नाही, या गावाचं प्रेम आहे माझ्यावर. त्यांना सांगून निरोप घेऊन मला आता परत यायचंच आहे ना. महाराजांनी गाडी पाठवली, हे लक्षात ठेवा. आणि नंतर सगळ्यांचा निरोप घेतल्यानंतर राम अयोध्येतून वनवासाला गेल्यानंतर अयोध्येतले लोक जसे रडत रामाबरोबर जात होते, तसे रडत गावातले लोक पुन्हा या पाहुणं. प्रेम दिलं तुम्ही आम्हाला. ही परीक्षा आहे. बघूया ना महाराजांची परीक्षा. महाराज नाही म्हणजे नाही करणार. बघूयात काय करतील ते, तुम्हाला विश्वास बसणार नाही. पण माझा स्वतःवरच विश्वास नाही तर मला महाराजांवर काय असणार आहे? मी काही करणार नाही. 3 दिवस घरातले सगळे गेलेले आहेत. मी माझा अनुभव सांगतो. महाराज मी काही करणार नाही. इतक्यात मागून सप्रे वहिनी म्हटलं, दार उघडायला काय करा? पुढच्या दाराला कुलूप लावून जायला सांगितलं होतं. मागचं दार उघडं. त्यांना म्हटलं, कुबेर होतं त्यांचं नाव वगैरे. नाही, वहिनी नाही आहेत. म्हणजे तुम्ही घरात एकटेच? हो, नवीन पदार्थ केला आहे करायला. कानडी होत्या त्या, सुंदर प्रकारचे पोहे केले होते. आठवतात असं. तुम्हाला त्या 2-3 दिवसात सर एकटेच आहेत म्हटल्यानंतर हा डबा येतोय, तो डबा येतोय, मी इकडचा डबा तिकडे पाठवतोय, तिकडचा. खाणार किती मी? महाराजांनी डेल्यूज, मला प्रलय म्हणतात ना, किंवा एक म्हणा बुडवलं मला खाण्यात. चिंता करू नकोस, मी आहे ना, मग हो ना. पण परीक्षा तर घेतली पाहिजे ना अशी. मी नाही म्हणजे नाही, एक पैसा नाही खिशात. किती सोयी तुमच्या महाराज करून देतात. पण ह्या सोयी या शरीराच्या आहेत, या सोयी या प्रपंचातल्या आहेत, या महत्त्वाच्या नाही आहेत. कुठल्याही प्रसंगात महाराज मला आनंदी ठेवा. जीवनात प्रत्येकाच्या वाईट प्रसंग येतात. चांगल्या प्रसंगात सुद्धा चांगलं राहणं अवघड आहे. वाईट प्रसंगात खचून जाणं नॉर्मल आहे. या वाईट प्रसंगात महाराजांनी आनंदात ठेवलेला आहे. खरं तुम्हाला आनंदात ठेवलेलं आहे. दुःख ही फार खालची गोष्ट आहे हो. दुःख ही फार खालची गोष्ट आहे. तुम्हाला एक सांगतो म्हणजे तुम्हाला कळेल. मॉर्फिन दिल्याशिवाय तुमच्या पत्नीच्या वेदना कमी होणार नाहीत. आणि मॉर्फिन म्हणजे क्रमाक्रमाने त्या व्यक्तीला मारणं. इकडे आपल्याकडे फार्मागुडीला दिलास आहे. ज्या व्यक्तींवर कुठलाही उपचार शक्य नाही आहे, पण अशा अवस्थेत आहे की त्या वेदना त्यांना सहन होत नाही आहेत, तिथे त्यांना मॉर्फिन देऊन वाढवत त्यांना ठार मारलं जातं. इट इज कॉल्ड मर्सी किलिंग. इट इज लिगल. मर्सी किलिंग.
आणि तिथे तुम्ही असे टर्मिनल पेशंट्स म्हणतात त्यांना, ते परत जिवंत येणंच शक्य नाही, मॉर्फिन दिलं जातं. परवा मी गेलो होतो आमच्या मित्राकडे, तो तिथे दिलासाचा एक ट्रस्टी आहे, म्हणून आम्ही ते करतो. आणि त्यांना सांगतो तुम्ही कोणीही थांबू नका, कुठलाही उपचार शक्य नाही आहे ना, आणि हे जवळजवळ कोमामध्येच गेलेले आहेत ना, आम्ही त्यांना मारतो आणि तुम्ही येऊन घेऊन जा. मर्सी किलिंग. आणि इफ आय चूज टू डाय इट इज युथानाशिया. हेही तितकंच महत्त्व आहे. त्याला परवानगी नाही आहे, ती आत्महत्या झाली, पण हे मर्सी किलिंग आहे. मला तो इथला पेन मॅनेजमेंटचा मुख्य डॉक्टर येतो आणि म्हणतो की आता ह्यांना वेदना सहन होणार नाहीत, मॉर्फिन फार्मसीमध्ये मिळत नाही, एकच डॉक्टरकडे मडगावला मिळतं, मी तुम्हाला नोट देतो. त्यांनी नोट दिली की प्लीज गिव्ह मॉर्फिन 0.01 मिलीग्रॅम टू बिगिन विथ, नंतर ते 1 ग्रॅम होईल, नंतर ते 5 ग्रॅम होईल. डेथ आहे किती. म्हणलं मॉर्फिन म्हणजे जिवंत मम्मी. शी विल नॉट बी मम्मी ऑफ चिल्ड्रन, शी विल बी इजिप्शियन मम्मी. समोर नातू खेळतो आहे, पण तिला नातू माहीत नाही, तिला आपण कुणाची बायको आहोत, कुणाची आजी आहोत, काही कळणार नाही. कशाला जगवायचं. मी ती चिठ्ठी महाराजांच्या पायाशी ठेवली, महाराज तुम्ही बघा, दिस इज नॉट लाईफ. ती ज्या पद्धतीने जगले, लेटर डाय ग्रेसफुली, तसं मरू दे त्याला. दुसरे दिवशी हॉस्पिटलमध्ये चेकअपसाठी नेलं. त्या दिवशीच्या नवप्रभात माझा लेख आला होता, शेजारी तिची वहिनी बसली होती. शी जस्ट ट्विस्टेड काय लेखाचं नाव आहे बघायला, कारण तिला ते सगळं कळत नाही. अँड शी डाईड ऑफ ॲस्पेक्शिया. गुदमरून मेली. तिची ही जी श्वासनलिका आहे ती बघितल्यानंतर तिथे पीळ पडला अँड शी डाईड. महाराजांनी ऐकलं. प्रार्थना, कारण मॉर्फिन देऊन अशा जगण्यात काय अर्थ आहे, जगवण्यात जीवन संपून. नेक्स्ट डे तुम्ही मुद्दामून बघा, मी चांगलं वाईट दोन्हीसाठी म्हणतोय. महाराजांना अशा म्हणून महाराज म्हणाले की जर तुम्ही तुमचा जीव ओवाळून टाकून कुणा एकाचा नातवाचा वगैरे जीव वाचवायचा असेल तर प्रार्थना करण्यापूर्वी विचार करा. महाराजांच्या चरित्रात आहे, विचार करा. कारण तुम्ही सांगितलं की महाराज नातू जगला पाहिजे. मी जगलो आहे खूप. नातवानी जीवन कुठे बघितलेलं आहे. माझं जीवन त्याला द्या. तुम्ही मराल पण तो जगेल. तयारी आहे. पण खरी प्रार्थना मात्र पाहिजे. इन एक्सचेंज ऑफ लाईफ गुरु सीज टू इट, लाईफ इज गिवन टू दॅट ग्रँडसन. कारण ह्याची प्रार्थना इतकी तळमळून इतकी आतून आलेली आहे, हे लक्षात ठेवा. म्हणून तुम्हाला सांगतो, उद्याचा एक दिवस आहे, आपण विचार करूया. काय चुकलं काय बरोबर आहे असं नाही. महाराजांना हे जे प्रवचन आहे, शेवटी प्रार्थना करावी एकदा वाचूया, उद्या वाचूया. पुस्तक इथेच असतं, वाचा तुम्ही आणि बघा काय ते. मानसपूजा करणं शक्य आहे का? 5 मिनटं नाही, अंथरुणात बसून. आपण म्हणतो ना, आय वोक अप ॲट 5 o'clock बट गॉट अप ॲट 8 o'clock इन द मॉर्निंग. वेकिंग अप अँड गेटिंग अप 2 थिंग. मी जागा झालो असतो 4 वाजता, पण उठलो 8 वाजता. हे जागं होणं आहे ना, जागे व्हा. जब जागा वही सवेरा, जागे व्हा. आपण एवढीच प्रार्थना करून थांबूया. सांगण्यासारखं खूप आहे, विचार करा. शेवटी प्रार्थना करावी 32 वर्ष झाली या केंद्राला. 32 वर्ष कोण येतं इथे महाराजांना माहीत आहे, पण सुधारलं पाहिजे. आपल्यापैकी प्रत्येकजण सुधारलेला आहे. आपल्यापैकी प्रत्येकजण महाराजांच्या जवळ पोचलेला आहे. कोण किती जवळ पोचलेला आहे हे त्याला माहीत आहे आत, आणि महाराजांना आत 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 माहीत आहे. म्हणून महाराजांची प्रार्थना आपण कशी करतो की महाराजांचा पाय आहे ना, महाराज तुमच्यापासून. महाराजांची नाभी ते छाती आहे ना, महाराज तुमच्यामधून. महाराजांची छातीपासून कंठ आहे ना, महाराज तुमच्याकडे. डोळ्यांच्या जवळ, महाराज तुमच्या दृष्टीजवळ. तुमच्या आत, तुमच्या आत, तुमच्या आत. महाराज तुमच्याकडून, तुमच्यामधून, तुमच्याकडे, तुमच्या जवळ, तुमच्या आत, तुमच्या आत, तुमच्या आत. भ्रूमध्य आज्ञाचक्र तुमच्या आत, महाराजांनी लावलेलं आहे तिळा तुमच्या आत, आणि वरचं ब्रह्मरंध्र तुमच्या आत. एवढीच प्रार्थना करूया की. हे नुसतं मी म्हणलं की तुम्हाला किती शांत वाटतं. महाराज तुमच्याकडून, तुमच्यामधून, तुमच्याकडे, तुमच्याजवळ, तुमच्या आत, तुमच्या आत, तुमच्या आत. डोळे मिटूया आपण शांत. अगदी अर्पण भावनेनं श्लोक म्हणूया सदा सर्वदा, आणि शांतीपाठ ओम सहनाववतु.
सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. जय जय रघुवीर समर्थ. ओम सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांति. डोळे बंद. तीनदा दीर्घ श्वासोच्छ्वास. डीप ब्रीदिंग 3 times. हातावर हात सोडूया. रब युअर हँड्स अँड मसाज युअर फेस. ते हात चेहऱ्यावर डोळ्यांवर चोळूया. अगदी सावकाश डोळे उघडून समोर महाराजांची जी भव्य प्रतिमा आहे, महाराज साक्षात बसलेले आहेत प्रत्यक्ष, हा भाव मनात निर्माण करूया. शांत स्थिर दृष्टीनं मनानं त्यांचं दर्शन घेऊया आणि इथे असलेल्या सर्वांना नमस्कार करूया. शांत आनंद. महाराज महाराज महाराज. सर्वांना नमस्कार.